नमस्कार, द पीपल न्यूज टीव्हीच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकांचा शंखनाद सुरू झालेला आहे। अशातच येणाऱ्या 26 तारखेला अमरावती लोकसभा मतदारसंघातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे। येणाऱ्या 26 तारखेला आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कोणाच्या दिशेने असतो हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अमरावती या शहरामध्ये। या गावातील या शहरातील नागरिकांच्या थेट शब्दामधून हे जाणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की काय त्यांच्या अपेक्षा आहेत, कसा खासदार त्यांना आपल्या अमरावती लोकसभेसाठी हवा आहे हे प्रत्यक्षात जाणण्यासाठी आज आपण आलेलो आहोत अमरावती शहरामधील हमालपुरा या भागामध्ये। या स्थानिक भागातील नागरिकांच्या शब्दामधूनच आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना कसा खासदार अपेक्षित आहे। तर चला सुरुवात करूया अमरावती लोकसभेचा ग्राउंड रिपोर्ट थेट अमरावती या शहरामध्ये। बस ठीक आहे बा, बढिया आहे, हा एकदम बढ़िया आहे। मतदान आहे येणाऱ्या 26 तारखेला अमरावती लोकसभेचं। हा काय कसा खासदार पाहिजे अमरावती? आता नवनीत राणाजी आहे, हे सगळे चांगले आहे, हे कार्य करू आले आणि खूप चांगलं कार्य आहे त्यांचं। गरीब खूप चांगलं कार्य आहे, गरीबाचे काम करू आले ते सर्व चांगलं काय आहे। आम्हाला असेच खासदार पाहिजेत, असेच खासदार पाहिजे। 5 वर्षाचा कार्यकाळ झालेला नवनीत राणा यांचा, काय विकास झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात? त्यांना विकास पुष्कळ केला, त्यांना विकास त्यांना पुष्कळ विकास केला, त्यांना समाजाकरता गरीबाकरताही विकास केला। त्यांना पुष्कळ त्यांना जे द्यायचं होतं ते गरीबांना पोहोचवलं, सर्व चांगलं केलं त्यांना। सोबत आहे त्यांच्या, सोबत बिलकुल। 10 वर्षाचा कार्यकाळ झाला नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा, काय वाटतंय काय विकास झालेला आहे? नाही, विकास झाला आहे, पण एक अडचण अशी आहे माझी की यांना हे मकानचे टॅक्स, घराचे टॅक्स हे कमी करावे, कारण की हे यांना इतके वाढून दिले की साधारण माणूस काम नाही करू शकत। कारण की काय, आज ज्याच्याजवळ आहे तो माणूस भरू शकते पण गरीब नाही भरू शकत। तर माझी एवढीच विनंती आहे की बा हा टॅक्स यांना गरीबाकरता कमी करावा आणि एवढा टॅक्स लावू नका बा, कारण की आता बाकी केंद्रामध्ये पुन्हा पाहिजे नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी पाहिजे, सोबत आहे। त्यांना एकच करा, माझी विनंती आहे त्यांना की जे घराची टॅक्स लावले त्यांना हे त्यांना जरा कमी करावे, आणि एवढं काही झेपत ते लोकांकडनं। खूप खूप धन्यवाद। काय म्हणते दादा? अमरावती लोकसभा का क्या है उसमें नवनीत राणा और सुनील भाऊ देशमुख दोनों में फाइट है। बलवंत बानखड़े वो में से देखो, दिनेश भाऊ भूप है, उसके बाद में कांग्रेस से है, एक आनंदराज अम्बेडकर है। अब देखो मालूम पड़ेगा कौन आता है। अभी समझेगा नहीं? नहीं अभी नहीं, अभी तो तीनों में टक्कर है। टक्कर है? क्या बोलते तुम, किसके वजन में बैठते? हफ्ते को तो ये चलता है ना, कौन? बीजेपी चालू गाड़ी में बैठेगी। कौन कौन? बीजेपी भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता के साथ में तो वही उसके कारण दिख रहा अभी जरा ज्यादा। खासदार बनने को ना बिल्कुल बनता है। क्या बोलते हैं? नवनीत राणा। नवनीत राणा काय बात, कौन चाहिए नवनीत राणा? काम वही करेंगे, काम वही करेंगे। उनके साथ में है तुम? बिल्कुल। क्या लगता है 5 साल का कार्यकाल हुआ उनका, क्या कौन सा विकास काम किया है उन्होंने? काम अच्छे ही है, काम अच्छे ही है। साथ में उनके ऊपर 10 साल हुए नरेंद्र मोदी की सरकार है, क्या लगता है? वही होना, नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी होना बनने चाहिए पंतप्रधान दोबारा वापस से। तुम साथ में उनके? बिल्कुल। आता मतदान आहे 26 तारखेला अमरावतीचं, हो करत असता का मतदान? मतदान करावायला पाहिजे, तो आपला हक्क आहे, हक्क बजावला पाहिजे। काय वाटते कोणाचं पार्ट जड वाटते अमरावतीसाठी? अमरावतीसाठी बळवंत वानखडे किंवा दिनेश भाऊ पैकी एकाचं कौल आहे एकाकडे तुमचा, काय वाटते दोघांपैकी कोण आहे? मग म्या 1 नंबर 2 नंबर दिले ना बेटा, बस। काय वाटतं त्याच्यापैकी कोण? आता ते कसं आहे, ज्या दिवशी इलेक्शन होते वो आखरी रात आहे ती कताल की रात 25 तारखेला समजेल। काय म्हणते दादा? काय म्हणायचं बाबा, इलेक्शन बाबत तर चांगलं आहे सध्या, चांगला आहे। काय वाटते कोणाचं पार्ट जवळ वाटते यावेळेस? आमच्या बळवंत भाऊ वानखडे पार्ट वाटत आहे जरासं। बळवंत भाऊ वानखडे यावेळेस बनतील खासदार, अशा आशा तर आहे, आशा आहे। तिकडे आनंदराज आंबेडकर उभे आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल नाही एवढं तेवढं, कारण स्थानिक व्यक्तीला प्राधान्य देतील लोक, स्थानिक व्यक्तीला प्राधान्य देतील, स्थानिक व्यक्तीला प्राधान्य देणं गरजेचं आहे। इकडे नंतर काँग्रेसचा आपला बीजेपीचा उमेदवार आहे नवनीत राणा, काय वाटते? नाही आमचं जरा फाईट आहे का यावेळेस? फाईट आहेच, फाईट आहे, हो जोरानं आहे यावेळेस। हो फाईट सध्या बळवंत भाऊ सोबत आहे। खूप खूप धन्यवाद।
मजेत आहे. रोजी रोटी कमाओ खाओ, कुछ नहीं होना अपने को, कुछ नाही होणार. नहीं होना, कुछ नाही होणार. नहीं होना. काय म्हणते दादा, मतदान आहे 26 तारखेला अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार अपेक्षित आहे अमरावतीसाठी? बोल काय पेश को बोलो, ये भांजा है भाई. मेहनत करना पड़ता मतदान है. वगैरे करत नसतात. मग काय काय मुद्दे असतात? जे वाटण ते टाकायचं आता काय हे वाटण ते टाकायचं, काही भेटत नाही. काय भेटणार आहे कोणत्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आता. आपल्याला काय पाहिजे नो, आपले दोन हात आहे ना दादा, दोन हात से कमाओ खाओ. हा. कसा खासदार पाहिजे काही अपेक्षित नाही आहे यावेळेस. खासदार तर आपल्याला पाहिजे ना, समजा वरती तेच मोदी पाहिजे ना आपल्याला बस. हा मोदी पाहिजे. मोदी जर पाहिजे तर मग खाली कोण पाहिजे? तेच रवी राणा. रवी राणा. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? अमित राणाच्या. काय म्हणता दादा? मी अमालपुरातून मनीष गटकुळे बोलत आहे. हा. माझा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना यांना पुरा पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. हो. आणि आदित्यनाथ योगी साहेबांना बी पुरा पाठिंबा आहे. हा. अख्खी बार 400 पार नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलं होतं. हा. आम्ही त्याच्याहून जास्त सीटा आणून दाखवू. अमरावतीतून नवनीतताई राणा हा. यांना बहुमताने निवडून आणून देऊ. इकडे दिलीप भाऊ उभा, इकडे काँग्रेसची तिकीट आहे. त्यानंतर आनंदराज आंबेडकर उभे आहे. काय वाटतं यावेळेस चौरंगी लढत आहे का अमरावतीत? आता मी सांगतो तुम्हाला, यावर्षी अचलपूरमधून बच्चू भाऊचं पण मुश्किल आहे निघणं. अचलपूरमधून बच्चूभाऊचं मुश्किल आहे हो निघणं. हो, पुरा पाठिंबा माझं. महायुतीमध्ये असल्याची चर्चा आहे, परंतु त्यांनी उमेदवार उभा केलेला आहे. बा माझं पुरं मत आहे, आपण जे नरेंद्र मोदींनी काम केलं ते आजपर्यंत कोणीच केलं नाही, कोणत्याच पक्षाने केलं नाही. तुम्ही सोबत आहे म्हणून विकास होऊन राहिला त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्यांच्या नेतृत्वात विकास भरपूर होऊ लागला. घरोघरी सगळी व्यवस्था होऊ लागली. सगळं सोबत आहे त्यांच्या. पुरा पाठिंबा किंवा 400 पार होणार आहे. मग 100%. खूप खूप धन्यवाद. खरंच असता काय मुद्दे असतात मतदानाचे? मुद्दे म्हणजे काय भेटलं पाहिजे, काय अपेक्षा असते सरकारपासून? सर्व आपलं काय जे पेट्रोल कम झालं पाहिजे, काय जे आहे महागाई ती कम झाली पाहिजे. काय वाटतं कोण करणार आहे महागाई कमी? महागाई आता वाढतच चालली मागे, काय कोण करणार ते म्हणून काय तर. काय लोकसंख्या वाढून राहिली म्हणून महागाई वाढून राहिली, काय वाटतं? तर समजा आता काय तर लोकसंख्या वाढली तर काय महागाई वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावती तर रहिणं चांगला. नवनीत राणा. नवनीत राणा बनतील यावेळेस खासदार. बनतीन तुम्ही सोबत आहे त्यांच्या यावेळेस. हो काय म्हणते दादा? मतदान आहे 26 तारखेला अमरावतीचं. हो. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीचा खासदार तर नवनीत राहणंच पाहिजे ना आपल्याला. नवनीत राणाच पाहिजे. हो. काऊन पाहिजे? कारण की कामं चांगली आहेत त्यांच्यावर म्हणून पाहिजे. कामं चांगली आहेत हा म्हणून. हा. काय वाटते काय काम केलेलं आहे, किती निधी आणलेला आहे अमरावतीसाठी? अमरावतीसाठी ती लागेल तितकी कोटी निधी दिलेली आहे ना त्यांनी. हा? कोटी निधी दिलेली आहे. खेड्यापाड्यामध्ये चांगले कामं केलेले आहे. खेड्यापाड्यात चांगलं काम आहे. म्हणून तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हा यावेळेस बनल्या पाहिजे त्या पुन्हा खासदार. हा. खासदार वर पंतप्रधान. वर पंतप्रधान मोदी. मोदीजी पाहिजे. हा बनले पाहिजे ते पंतप्रधान देशाचे. हा. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? बढिया आहे काय? हो. मतदान येणार आहे 26 तारखेला अमरावतीचं. 24 तारखेला 26 नाही काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आपलं बीजेपीचं. भारतीय जनता पार्टी. हो बनल्या पाहिजेत का ते खासदार? हो. काय वाटते, काय विश्वास आहे? कोण आपण वरच्यावर चाललो. वर पाहिजे मोदी? वर पाहिजे मोदी. म्हणून खाली पाहिजे ना. हो. धन्यवाद. काय म्हणते दादा? काय म्हणते दुकान? दुकानदारी चालू आहे. कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? खासदार पाहिजे अमरावती जिल्ह्याचा विकास करणारा. अमरावती जिल्ह्याचा विकास करणारा. हो. काय वाटते कोण आहे विकास करणार अमरावती? विकास करणारा आता कसं आहे, सध्या मोदी सरकारचीच हवा आहे. तर मोदी सरकार वर तर केंद्रामध्ये मोदी सरकार येण्यासाठी तर नवनीत राणाची उमेदवारी आहे. तर ते विजयी झाली पाहिजे मग असं वाटतं. विजयी झाली पाहिजे. हो. काय वाटते काय त्यानं विकास काम केलेलं आहे? विकास काम ते म्हणतात नौटंकीच केलेली आहे म्हणते फक्त. नाही नौटंकी कसं ते चर्चेत राहणारे आहे. युवा आहे दोघे जण. त्याचा महाशिवपुराण असो किंवा मग तिकडे दहीहंडी उत्सव असो, पूर्ण जिल्ह्यात राबवतात आणि चर्चेत राहतात. आणि आता राहिले विकास कामं. तर विकास कामं कशा आहे, त्याला थोडा वेळ द्यावा लागेल ना. आता एकदम 5 वर्षात एकदम विकास कसा घडवून येईल? आणखी 5 वर्ष आपण देऊ तर आणखी ते विकास करतील. आणि आता ते कसं आहे, पहिले दुसऱ्या पक्षात उभ्या होत्या, आता केंद्रीय जो पक्ष भक्कम बळकट आहे त्या पक्षातून उमेदवारी आहे. तर आता जास्त प्रमाणात विकास करू शकतील, जास्त प्रमाणात निधी जिल्ह्यासाठी आणू शकतील असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून त्यांना निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे. आणि जनतेने सुद्धा द्यावं, त्यांची मदत करावं आणि प्रभावी खासदार तिथे
चांगले वक्ते आहेत. केंद्र सरकार अनेकदा म्हणते मोठ्या मोठ्या योजना आम्ही राबवलेल्या आहेत, घरकुलच्या असतील, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत असेल किंवा अन्य काही असतील. काय वाटते सामान्य नागरिकांपर्यंत ह्या योजना पोहोचून राहिल्या? बऱ्याच लोकांना घरं मिळाले. एका काळामध्ये वाल्मिकी आंबेडकर आवास योजना होती, ती फक्त काही ठराविक लोकांसाठी होती. आता सर्व जनतेसाठी योजना आहे. म्हणजे कोणी प्लॉट दाखवा, तुमच्याकडे जागा असेल तर 2.5 लाख रुपये मिळतात. फ्लॅटमध्येही तुम्हाला फ्लॅट घ्यायचा त्याच्यातही 2.5 लाख रुपयाची सुविधा मिळते. अशा बऱ्याच लोकांना मिळालेली आहे. आपण पाहतो बऱ्याच घरावर असे पोस्टर म्हणजे नावं लागलेलं आहे की मोदी सरकारकडून मिळालेलं हे प्राधान्यामधून घर आहे वगैरे. असे बरेच लोक रेडिओवर इंटरव्ह्यू ऐकतो, टीव्हीवर लोकांचा इंटरव्ह्यू ऐकतो. काही म्हणजे मुद्रा लोन मिळते व्यवसायासाठी, काही फुटकर व्यापारासाठी लोन मिळते. असं भरपूर सुविधा त्या सरकारमध्ये झालेल्या आहे. अबकी बार 400 पार म्हणतात नरेंद्र मोदी. काय वाटते होणार आहे? 400च्या पेक्षा जास्त होईल असं वाटते. अशी आशा आहे आणि व्हायला पाहिजे असं वाटते. सीट राहील त्याचा? अमरावती सीट 100% निघणार आहे. त्यांना तोडाचा उमेदवारच नाही आहे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? बिलकुल, आपण सोबत आहे त्यांच्या. खूप खूप धन्यवाद. यावेळेस करू ना मत. काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? जे आता चांगले कामं करतील ते नॅचरली येतीलच ना निवडून. आता लोकांना करते ना. काय वाटते कोण करणार आहे चांगले कामं नॅचरली? कोण करते हे नाही सांगू शकत आपण. हे आपण ओपन नाही बोलू शकत ना. कारण प्रत्येक वोटर जो असते त्याच्या मनामध्ये असं ठरलेलं असते की आपण कोणाला वोटिंग करतो, काय करतो, हे सर्वांना आपापलं माहिती. 5 वर्षाच्या खासदार राहिलेल्या नवनीत राणा, काय वाटते त्यांचा कार्यकाळ कसा राहिलेला आहे? नाही, कार्यकाळ चांगला आहे ना. कार्यकाळ चांगला आहे. हो, काय कार्यकाळ चांगला आहे. 10 वर्षाचा कार्यकाळ झाला. देशाचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी. काय वाटतंय? चांगला आहे तो विषय. त्यांचे कार्यकाळ चांगला आहे. कार्यकाळ चांगला आहे. काय वाटते ते म्हणतात अबकी बार 400 पार? आता हे सर्व लोकांवर डिपेंड करते. 400 मिळते नाही मिळत हे सर्व लोकांवर डिपेंड करते. क्योंकि आपण आज त्याचा डिसिजन नाही घेऊ शकत ना. आज काही तुम्ही सांगू नाही शकत? नाही सांगू शकत. नक्की काय आहे? नाही सांगू शकत. तुम्ही सध्या कन्फ्युजन मध्ये आहात. कन्फ्युजन मध्ये आहेस ना. सर्व लोकच कन्फ्युजन मध्ये आहे. सध्या काही लाईन पकडलेली नाही आहे तुम्ही कोणती? सध्या नाही लाईन नाही. लाईन नाही पकडलेली. कधी 25 तारखेपर्यंत पकडाल? बस लास्ट दिवशी काय म्हणते तो, लास्ट दिवशी शेवटच्या दिवशी. चला खूप खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? बढिया आहे? बढिया मजेत आहे. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार अपेक्षित आहे अमरावतीसाठी? काय आता काही सांगता नाही येत. काही सांगता नाही येत. प्रहार आहे तिकडे, नंतर काँग्रेस आहे, बीजेपी आहे, त्यानंतर इकडे ते रिपब्लिकन सेना आहे. काय वाटते? वानखेडेचे चान्सेस आहेत, बनू शकतात ते. 5 वर्ष खासदार राहिलेल्या नवनीत राणा, आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार आहेत बळवंतभाऊ वानखेडे. काय दोघांच्या मध्ये काही डिफरन्स आहे? काय वाटतं याच्यापेक्षा उत्कृष्ट कसं आहे ते? दोघंही उत्कृष्ट आहेत काय? समान आहे? काय वाटतं? एकतर्फी नाही होणार. दोघात फाईट आहे. फाईट आहे. ते बच्चू भाऊ बेसमध्ये आहेत की नाही आहेत? बच्चू भाऊ आहेत, पण बच्चू भाऊ 3 नंबरला राहतील असं वाटतं. 3 नंबरला राहते. तुमचं काय वाटतं? तुम्ही कोणाकडे आहे यावेळेस? आम्ही वानखेडेकडे आहे. म्हणले पाहिजे ते खासदार यावेळेस. म्हणता इलेक्शनचं हवा सोडून राहिले. कोणाला करता पंचर यावेळेस? यावेळेस पंचे कुणाला करू? कोणाला करता पंचर? पंचे करू ना. कोणाला करता पंचर? वानखेडे खायवाला. वानखेडे साहेबाला पंचर करता. त्यांची गाडी समोर नाही. आणि दुरुस्ती करतो नवनीत राणाले. गाडी दुरुस्ती नवनीत राणा. वानखेडेची गाडी पंक्चर करता. काय वाटते बनतील का त्या खासदार नवनीत राणा? आता जनतावर आहे. अर्धा जनतेवर आहे. जनतेवर आता मग सध्या बळवंत मोदी पाहिजे असं तर जनता त्याला निवडून देईल. नाही तर मग लोकांच्या समोर काही नाही, जनतेच्या समोर कोणी काही नाही. मोदीजी पाहिजेत वर पाहिजे. तुम्ही सोबत आहे म्हणून. मोदी सोबत आहे. धन्यवाद. काय म्हणते दादा? क्या बोलू यार, कोई बोलते नहीं ना. क्या है, किससे डरना है? डरना तो किसी भी नहीं है. मेरे को कमल के अलावा दूसरा कोई चिन्ह दिखता ही नहीं ना. कमल के अलावा चिन्ह ही नहीं दूसरा दिखता? चिन्ह नहीं दिखता. क्यों नहीं दिखता? दिखता ही नहीं, नजर ही नहीं आता. नजर ही नहीं आता. बैलेट पेपर पे एक ही बटन दिखता. कुछ तो लोग बोलते हैं इसका भी दबाए तो उसकी मिलता है. नहीं, मेरी वोटिंग चालू है जब से मेरे को वही बटन दिखा, दूसरा नजर ही नहीं आया. नहीं, कुछ लोग बोलते हैं कि भाई जिसका भी बटन दबाओ कमल को जाता. क्या है, सही बात है कि नहीं? ये बात तो गलत है. वो उनकी मनस्थिति खराब है भाई. ऐसा है? ऐसा है. तुम साथ में नरेंद्र मोदी जी? नरेंद्र मोदी साहब इस बार आने चाहिए. वो 100%. धन्यवाद. अमरावती लोकसभेचं मतदान आहे, माहित आहे का? हो. काय वाटतं कसा खासदार पाहिजे आपल्या अमरावतीसाठी? रवी राणाच पाहिजे ना. रवी राणा आमदार आहेत. खासदार पाहिजे नाही. खासदार कोण आहेत मग? नवनीत राणा. हो. नवनीत राणा त्यांच्या पत्नी आहेत, माहित आहे का? हो, बरोबर आहे. त्या गेली 5 वर्ष झाली आपल्या अमरावतीच्या खासदार राहिलेल्या आहेत. काय वाटतं यावेळेस बनतील का त्या खासदार? बिलकुल. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? बिलकुल. तुमचा कोणता एरिया येते? आमचा जुन्ना नांदगाव खंडेश्वर. नांदगाव खंडेश्वर. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? बिलकुल. चप्पल विकून राहिले? काय
काय म्हणते, कोणतं गाव आहे तुमचं? अचलपूर. अचलपूर. काय दुरून आले? शिवर चांगला आहे काय? येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय माहित आहे काय? वा. काय वाटते, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आता कोणी म्हणते रवी राणा, कोणी म्हणते बळवंत. आता आखरीवर मालूम पडून बाबा. तुम्हाला काय वाटते? आता आखरी काय होते, परमेश्वर काय दाखल दिन त्यावेळेस मालूम पडून. काय वाटते, तुम्ही कोणाला देता? आता फुल म्हणून राहिले लोक. फुल फुल कमळाचं आलं पाहिजे. आलं येते. धन्यवाद. काय म्हणते दादा? बढिया. मतदान आहे 26 तारखेला. हो, काय वाटते, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? माझी इच्छा ज्याच्या चांगला काम करतो त्याला देऊ. आता तर सर्व वांदे सर पडलेले आहे. बरोबर आहे. सध्या काही निश्चित नाही केलेलं निश्चित आहे, कमळ आहे निश्चित. कमळ आहे काय? बिलकुल 100%. नवनीत राणा बनतील खासदार? 100%. हॉटेलमध्ये आलो चहा नाश्ता करायला. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय वाटतं, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? तो काही सांगू शकत नाही, पण खासदार असावं, चांगलाच असावं, कोणी पण असावं. पण कोण आहे चांगलं हे तर सांगायला लागेल. तो आता कसं सांगू शकणार नाही, पण येणारा उमेदवार समजून येणार आहे. येणारा उमेदवार समजून येणार आहे. आपल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा 5 वर्ष झालेली आहेत. काय वाटते? नाही, चांगलं काम आहे, भरपूर काम आहे त्याच्याने. भरपूर कामं आहेत. भरपूर कामं आहेत. तुम्ही सोबत आहे का त्यांच्या? मग आता सहकार्यात आहे आपल्या सर्व गोष्टीचं. सहकार्य आहे. वर पंतप्रधान कोण पाहिजे देशाचा? मोदी सरकारच पाहिजे. मोदीच पाहिजे. अभी काम है, काम तो मेरे को भी है. क्या बोलते हैं, 26 तारीख को मतदान है. करा करते क्या मतदान? करते नहीं? करते बोलते नहीं क्या? करेंगे क्यों नहीं? हाँ करेंगे ना. क्या बोलते, किसका वजन है? किसका वजन है? वजन तो सबका दिख रहा मेरे को. वजन सबका दिख रहा, फिर भी उसमें क्या किसका वजन दिखता? सबके वजन में किसका भी तो एकाधी का वजन ही होगा ना. क्या लगता फिर? क्या बोलते, कैसा होना खासदार? कैसा होगा बोले तो क्या होगा? हाँ, अब आना है उसके फाइट में वानखेड़े है, वानखेड़े है, बच्चू भाऊ है. आनंदराज अम्बेडकर है. हाँ, क्या लगता? क्या लगता है आनंदराज की इच्छा है आनंदराज लाने की. आनंदराज को लाने की इच्छा है. वंचित बहुजन आघाड़ी हो, आने को ना इतना? आएगो ना. आने को ना. हो. लेकिन आएंगे. आएंगी नहीं आएंगी. एमआईएम का पार्टिंबा है उनको. नहीं आएंगी. आएंगे नहीं? नहीं आएंगी. आनंदराज अम्बेडकर नहीं आएंगे. नहीं आएंगे. फिर कौन आएगा? आएगा तो एक वानखेड़े हाँ. और एक तो राणा. दोनों दो में से फाइट है. क्या लगता है, तुम किसके वजन में बैठते? मैं बैठा वानखेड़े के वजन में. वानखेड़े के बनने चाहिए खासदार. हो खासदार बने. आमदार है वो अभी. हाँ. आमदार से डायरेक्ट खासदार खासदार बनने को चुना. तुम साथ में उनके. हाँ. ऊपर पंतप्रधान कौन होना? ऊपर पंतप्रधान कोई भी बने, हमको उससे कोई लेन देन नहीं. हमारे अमरावती में खासदार है वानखेड़े हो ना. वानखेड़े हो ना. हाँ. काय वाटते, कसा खासदार अपेक्षित आहे अमरावतीत? आम्हाला खासदार असा अपेक्षित आहे जे जनतेचे समस्या सोडवले पाहिजे. जसं सिलेंडर वाढवून आलं इथं दिवसांदिवस. आता इलेक्शन आहे म्हणून आता तुम्ही सिलेंडरचे भाव कमी करत आहे. आतापर्यंत 1160 1130 होता, आता 830 झाला काहीतरी. पण हे आता इलेक्शन खतम झाल्यावर वापस त्याच भाव रेटमध्ये जाते. हे नेहमीच प्रश्न आहे आपला. तसंच पेट्रोल डिझेल अजून रोजगार मेळावा भेटला पाहिजे नवीन इंजिनियर मुलांना. हे आपल्या अमरावतीत काहून इंजिनियर झाल्यावर पुण्याला काहून जातात, त्याच गोष्टीच्या जातात की इथं जॉब नाही आहे ना, नागपूरमध्ये जॉब नाही आहे, त्यांना पुण्याला जावं लागतं विदर्भात. आणि तिथेही गेल्यानंतर त्यांना 20-25 हजाराची सॅलरी जायते. त्या सॅलरीमध्ये त्यांचं भागत नाही, कारण मेस आणि राहण्या खाण्याचं याच्याच त्यांच्या ट्रॅव्हलिंगमध्ये पैसे झाले जाते. तेच सोयी आपल्या मी इथं नागपूरमध्ये झाली, अमरावतीत झाली, तर कशाला तिकडे जायचं गरज पडते? काय वाटते, जे की रोजगाराच्या ज्या समस्या तयार झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात लोकसंख्याही वाढलेली आहे, काय वाटते कुठेतरी लोकसंख्येवर नियंत्रण आणलं पाहिजे, सरकारनं पॉलिसीज बनवल्या पाहिजेत, केंद्रानं राज्यात? ते तर लोकसंख्या नियंत्रण असलंच पाहिजे, पण त्या हिशोबाने आपल्या जॉब प्लस नवीन वेकन्सी निर्माण करायला पाहिजे ना. सगळ्या कंपन्या सुरतमध्ये गुजरातमध्ये नेल्याने फायदा नाही होत ना. आपल्या महाराष्ट्रासाठी तर काही वाचून का मी स्वतः एक इंजिनियर, स्वतः मी चालक मालक आहे दुकानाचा, पण तरी मला असं वाटते की आपण 10 लोकांना रोजगार दिला पाहिजे बा, अशी आपल्यात क्षमता असली पाहिजे. प्रत्येक जण असा विचार केला तर अमरावती झाला, विदर्भात कुणीच असे खाली नाही राहणार बा, हे आपलं मन आहे. असं माझं सरकार असं असलं पाहिजे की आपल्या जनतेशी एकनिष्ठ राहायला पाहिजे. काय वाटते, कोण आहे असं ज्या काही आपल्या तक्रारी या समस्या आहेत, कोण सॉल्व्ह करणार आहे असं वाटते? खासदार कसा पाहिजे अमरावतीत? खासदार मला असं वाटते की बळवंत वानखेडे व्हायला पाहिजे. बनलं पाहिजे. हा, वर पंतप्रधान देशाचा पंतप्रधान मग आता डिपेंड करते ते कोणत्या आता सीटा जास्त येते त्यांच्या त्याच्यावर. पण मला असं वाटते आता काँग्रेसला द्यायला पाहिजे आपण. काँग्रेसला झाले पाहिजे. त्यावेळेस काँग्रेसचा खासदार बनला पाहिजे अमरावतीत काँग्रेसचा खासदार प्लस पीएम आपला काँग्रेसचा, असं मला वाटतं. काँग्रेसचा बनला पाहिजे. काय वाटते, सक्षम नेतृत्व आहे बऱ्याचदा विरोध सत्तेचे लोक आहेत?
दिल्ली साईडमध्ये चांगलं राहुल गांधी काम चांगलं चालू आहे, तिकडे सभा त्यांचं चांगलं चालू आहे. आता ते मला असं वाटते पण त्यांना आता त्यांना चान्स दिला पाहिजे. चान्स दिला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला खासदार हवे आहेत बळवंत भाऊ वानखडे. खूप खूप धन्यवाद. मतदान आहे अमरावतीचं. हाँ क्या लगता है कैसा खासदार होना अमरावती के लिए? ये टाइम में तो अपने को बलवंत वानखड़े होना। बळवंत भाऊ वानखडे होना. कांग्रेस अपने दरियापुर रंजनगांव मतदारसंघ के आमदार है वो. हाँ सही बात, क्यों होना वो? क्योंकि पिछले 5 साल में हमने देखा बीजेपी ने कोई काम नहीं किया। हाँ? उसके बाद में जो माहौल होना जिले का वैसा कुछ माहौल बना के रखे नहीं उन्होंने, सब फानो फानो गए। अब कांग्रेस ये जो चीज़ कर रही है एकजुटता बनाने के लिए पूरे जिले को, इसलिए बलवंत वानखड़े होना। इसलिए बळवंत भाऊ वानखडे होना. हाँ. इधर दिनेश भाऊ भूप भी है. हाँ दिनेश बाबू वो भी है, तो चलो बाद में एमआईएम का पार्टिंबा मिला है आनंदराज अम्बेडकर को. बराबर है, वो सब बात बराबर है, लेकिन एक तरफा इलेक्शन होगा। बलवंत भाऊ वानखड़े उनके आएंगे. 100 करके छूट के उन आएंगे, साथ में उनके बिल्कुल साथ में। इस बार डबल से ईद मनाएंगे फिर. डबल से ईद मनाएंगे क्या है, सब कांग्रेस में है, ईद की बात नहीं है, सब 4 अपने तारीख लोग को है, मनाना है अपने को फिर सब अमरावती में. अपने लोग है, कोई बात नहीं वैसी। साथ में तुम ईद में एक समाज पे मत जाओ ना, ईद मिलाने का करने ईद और दिवाळी साथ में साथ में होंगी, ऐसा ऐसा देखो। खूप खूप धन्यवाद. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. करत असता का मतदान? काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? काही आहे का? काहीच नाही. सध्या काहीच नाही. मतदान करायचं आहे. मतदान करायचं आहे, बाकी मतदान करायचंच नाही करायचं आहे. बाकी काहीच नाही. तारखेला मतदान आहे अमरावती. करू काय वाटतं कसा खासदार पाहिजे? नाही ते नाही बोलू शकत. ते नाही बोलू शकत. तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आहे काही? आम्हाला आम्ही राजकारणाला तुम्ही राजकारणावाले नाही आहे, मग मतदानही करत ना. वा मतदान तर करावं लागेल मतदान करणारा राजकारणीच झाला. मतदान करावं काय, मतदान वाया जाऊ दे. मतदार जो असते हा राजकारणीच असते, म्हणून मतदान करते. राजकारण म्हणजे आपलं आता कोण जिकडचं कसं आता जो काम करून तो आपले माणसं असते. काय वाटते कोण काम करू शकते? आहे ना राणानं कामं चांगले केलेले आहे. कामं चांगले केलेले आहेत. त्यावेळेस बनला पाहिजे त्या खासदार. हा त्या बनल्याच पाहिजे खासदार. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? आम्ही त्याच्या मागच आहोत. सोबत आहे. वा अमरावती लोकसभेचं मतदान आहे. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीसाठी तर आता अगोदर तर आम्ही सर्व मुलं इथं जमलेलो आहोत पोलीस भरतीच्या वयवाढीसाठी. पण आम्ही या सरकारकडून सरकारचा नाराज आहोत. कुठं जमलेले आहात तुम्ही? इथं आमचे ग्रुप सध्या उभा आणि आणखीन मुलं येणार आहेत तिथं. आमचं जे GR सरकारनं दिलेलं होता त्याची मुदत होती 31 डिसेंबर 2023 आणि ते GRची मुदत संपल्यानंतर यांना पोलीस भरती काढली होती. त्यानं आमच्या भरपूर कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख मुलांचं नुकसान झालेलं आहे. वयातून सर्व बाद झाले आणि आता पोलीस भरतीचा निर्णय हा कोणताच मीडियावाला दाखवून नाही राहिला. काय वाटते हे जे मागणी आहे वय वाढायची काय वाटते मान्य झाली पाहिजे? सरकारनं वय वाढवले पाहिजे. वाढवलं पाहिजे पण सरकार यांची दखल घेत नाही आहे. यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर 2 वेळा आंदोलन केलं आम्ही. एक 4 मार्चला आंदोलन केलं आणि 11 मार्चला सुद्धा केलं, पण हे सरकार काही लक्ष देत नाही आमच्याकडे. आम्ही आज सरकार इथून कसं जाणार बस आमची जी इच्छा आम्ही कावलेलो आहे या सरकारला. सरळ यावेळी बदलायचा आहे खासदार. हा बदलवला आहे. पंतप्रधानही बदलायचा आहे. आम्हाला अगोदर तर आमचे गृहमंत्री बदलवलं आहे. गृहमंत्री बदलायचे आहे. काय होते दादा? हो बरोबर आहे, जे भाऊ बोलले ते एकदम बरोबर आहे. गृहमंत्री बदलायचे आहे आणि सरकार पाडायचं आहे. सरळ सरकार पाडायचं आहे. सरकार पडलं म्हणजे गृहमंत्री ऑटोमॅटिक बदलून जाईल. धन्यवाद. येणाऱ्या 26 तारखेला अमरावती लोकसभेचं मतदान आहे. काय वाटते कसा खासदार अपेक्षित आहे आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी? खासदार अपेक्षित आता जो गोरगरिबाची इकडे लक्ष देईल अशा खासदाराची अपेक्षा आहे. आता समोर आता काही सांगता नाही येत. काय वाटते कुणाकडून आहे अपेक्षा, कुणावर आहे आशा तुमची? आमची तर आशा बस आता नवनीत राणावर आहे. हो काय यावेळेस 2-3 खासदार पुन्हा? हो 5 वर्षाचा कार्यकाळ कसा राहिलेला आहे त्यांचा? मागील 5 वर्षाचा काळ चांगलाच राहिलेला आहे त्याचा. चांगलाच राहिलेला आहे. चांगलेच राहील. काय विकास काम केलेले आहेत आपल्या अमरावती शहरामध्ये त्यांच्या? विकास कामं तर भरपूर केले आहे त्यांनी. काय असं स्पेशल काही नावं वगैरे आहेत? नाही नाव तर नाही सांगू शकत. आणि विकास झालेला विकास झालेला आहे. आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. हो काय वाटते? चांगला आहे. चांगला आहे. छान आहे. इकडे बच्चूभाऊ कडू यांचा उमेदवार आहे दिनेश भाऊ भूप. इकडे काँग्रेसचा उमेदवार आहे. काय
काय वाटते यावेळेस तिरंगी फाईट आहे? तिरंगी फाईट आहे, पण आम्हाला बीजेपीच येणार असं BJP आम्हाला येणार आहे. काय म्हणते दादा, मतदान आहे 26 तारखेला, काय माहिती दादा त्याचं वाला निवडणुकीचं प्रचारात कुठं चालायचं काही माहित नाही. नाही. काय वाटते मग? आता सध्या तर नवनीत राणाचं हे आहे बा बीजेपीचं. फाईट आहे, हो फायटर आहे, फायटर आहे. बरोबर राहील ते. काही सांगता नाही आता. बळवंत वानखडे अबकी काँग्रेसचा. बार म्हणतात 400 बार मोदीजी. मोदीजी काय वाटते? मोदीजीच म्हणते बा. काय वाटते, होईल काय? होईल झालं पाहिजे. हो. धन्यवाद. काय म्हणते दादा, मजेत आहे काय? मजेत आहे काय? हो. काय म्हणते 26 तारखेला मतदान आहे, मतदान वगैरे करत असता काय? करू ना. करू, फक्त मतदान कराल. काय मुद्दे आहे मतदानाचे? काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता तुम्ही? मतदान करू. मतदान कराल फक्त. काही भेटो की नाही भेटो? काही नाही पाहिजे आपल्याला. काही नाही पाहिजे. धन्यवाद. काय म्हणते दादा, मतदान आजोबा 26 तारखेला मतदान आहे आपल्या अमरावती लोकसभेत. काय कसा खासदार अपेक्षित आहे? जो विकास करणारा असेल तो. जो विकास करणारा आहे तो. काय वाटते, कोण आहे असं तुमच्या नजरेमध्ये जो विकास करू शकतो? आता नजरेमध्ये आता तिघ दिसून राहिले. तिघं जण दिसून राहिले. कोण कोण? बळवंत वानखडे, हा, राणाताई, अजून दिनेश भाऊ. काय वाटते, तिघापैकी कोण वाटते? आता ती जनता ठरवेल मतावर. तुम्ही काय ठरवलेलं आहे? आता ते वेळेवर ठरवू काय करायचं तुम्ही वेळेवर ठरवा. अगोदर जर ठरवलं तर काय होतं? नाही, पण आता पाहू ना सगळ्या लोकांचे मत वगैरे घेऊन असं. म्हणजे पहिले तुम्ही विचार करा, मत घ्या लोकांचं, त्यानंतर तुमचं मत द्या. काय वाटतंय, 5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे नवनीत राणांचा, कसा कार्यकाळ आहे? व्यवस्थित राहिला. व्यवस्थित आहे. पण 10 वर्षाचा कार्यकाळ आहे नरेंद्र मोदीचा. काय वाटतंय? तो पण चांगला राहिला. विरोधक अनेकदा आरोप करतात बरोबर कार्यकाळ नाही आहे म्हणून नरेंद्र मोदीचा. काय वाटतंय? कसं म्हटलं? विरोधक आरोप करतात. विरोधक, आता विरोधक तर प्रत्येकाला असते. जिथं जीव असते तिथं विरोधक असते. मग जो चांगले काम करते त्याला विरोध तर होणारच असते. असं थोडी आहे. मग काय वाटतंय, चांगलं आहे. बनणार आहे पुन्हा अबकी बार 400 पार म्हणतात ते? तर आता ते जाणं जनता जाणेल. 140 कोटी, 144 कोटी 144 कोटी जनता ठरवणार आहे. तुम्ही सध्या काही ठरवलेलं नाही. काय म्हणते, तब्येत वगैरे? तब्येती बरोबर आहे. मस्त आहे. हा मस्त आहे. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आमच्या पाहिजे लोकांना रोजगार मिळून देणारा खासदार पाहिजे. रोजगार मिळून देणारा पाहिजे. काय वाटतं, कोण आहे रोजगार मिळून देणारा खासदार? रोजगार तर मिळून देणार सारे खासदार मिळून देते. मग असं सरकार पाहिजे. कोणती सरकार येऊ त्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळून देणारा पाहिजे. काय वाटते, कोण मिळून देईल रोजगार असं वाटते? दोघंही देते ना, मागं पुढं हाही असला देते. परंतु या याच्यामध्ये जास्तीच हे झाली. गरीब लोकांची किंवा रोजगार लोकांची जास्त हे झाली. वाईट परिस्थिती आहे. महागाई वाढली. सारं काय वाढलं. चारचं सिलेंडर 11च्यावर देऊन ठेवलं. हे काय नाटक आहे? सोपीच आहे काय? समजत नाही काय आले. यावेळेस 4 उमेदवार आहे. आनंदराज आंबेडकर आहेत, प्रहार जनशक्ती पार्टी आहे, त्यानंतर अजून काँग्रेस आहे, बीजेपी आहे. काय वाटते, 4 पैकी कोण वाटते चांगलं? आम्हाला तर वाटते बळवंत वानखडे घेऊन आलाच पाहिजे. नाही आला तर काही हे नाही. नाही आला तर काही नाही. तुमचा कौल आहे यावेळी बळवंत वानखडे सोबत आहे त्यांच्या? नाही, आम्ही सोबतच आहे. काय जो आला तो आमचा. कारण कोणी चांगलं वाईट करू शकत नाही. सगळे सारखे आहेत, सर्व आरामखोरच आहे. सगळे आरामखोर आहेत. परंतु तरी यावेळेस मत आहे, तुमचा कौल आहे बळवंत वानखडे यांच्या. काय म्हणतो दादा, बढिया आहे का? येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. बरोबर आहे काय? कसा खासदार वगैरे निवडला का काही मनामध्ये? आता जेवढे आमचे अमरावतीत 3 नेते उभे आहेत. 3 नेते की 4? 3, त्यापैकी 3. त्यापैकी 3 चांगले वाटत आहे. 3 चांगले आहेत. काय कराल, तिघांना निवडाल काय? तशी वेळ आली तर निवडू. तसं निवडता नाही येणार ना. एकच निवडाला. काय वाटतंय मग, कोणाचं वजन वाटते जास्त? वजनदार तर 3 आहे. 3 आहे. मग पाहू ना आता काय वजन कुठं पडते? नाही, मी वजन सांगूच नाही का सध्या. नाही, वेळेवर सांगा. वेळेवर. सध्या कन्फ्यूज आहे. कोणाच्या इकडे जायचं तिकडे. 5 वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे नवनीत राणाचा. कसा कार्यकाळ? चांगला आहे मॅडम. चांगला आहे. 10 वर्षाचा कार्यकाळ नरेंद्र मोदीचा पण छान आहे. पण त्यांनी शेतकऱ्याचा काही जरा विचार केला नाही. शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष आहे नरेंद्र मोदींचं. थोडं दुर्लक्ष वाटून राहिलं. कारण मी शेतकरी आहे आणि आता माझ्यावर जी परिस्थिती आहे
नैसर्गिक आपत्ती म्हणा, भाव म्हणा, त्यामुळं तर जरा असं वाटते की कामं चांगले केले त्यांनी, कामाबद्दल काही शंका नाही, पण थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यावेळेस बनणार आहेत ते अख्खी बार 400 पार म्हणतात ना. होईल ना. झालं, मी सोबत आहे त्यांच्या. मग आहे, मी सर्वात सोबत आहे. बढ़िया है, बोलते नहीं आता. मतदान है 26 तारीख को. मतदान नाही करा. कितीदा मतदान केलेलं आहे आतापर्यंत? नाही जेवत नाही, बोलू नाही. मी काय म्हणतो, ऐका बा घरी, इकडे इकडे बा, इकडे बा, इकडे बा, बोलून झाले. इकडे बा, इकडे या. मी काय म्हणतो तिथं पहा, इकडे या. 2 मिनिट थांबा बघ. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे. कितीदा तुम्ही मतदान केलेलं आहे आतापर्यंत? 1दा, 2दा, 4दा, 5दा? आतापर्यंत पुष्कळदा केलेला आहे. वयाच्या 18 वर्षापासून चालू आहे मतदान. मग काय मुद्दे ठरवलेले आहे मतदानाचे, म्हणजे काय भेटलं पाहिजे म्हणजे तुम्ही मतदान करत असता? मुद्दे तर आता काही सांगता नाही. झाले पाहिजेत, नाल्या झाल्या पाहिजे, योजना झाल्या पाहिजेत, या मग रोजगार भेटला पाहिजे. रोजगार भेटला पाहिजे. काय वाटते, कोण देऊन राहिलं रोजगार असं वाटते? आता 10 वर्ष झाले मोदी आहे पंतप्रधान, 5 वर्ष खासदार आहे नवनीत राणा. माहित नाही. मग मतदान वगैरे येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे. सर माझ्या 2 मिनिट सर, मला पहिले प्रश्न. 26 तारखेला मतदान आहे. हो, काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावती? आमदारमध्ये नाही का, म्हणजे खासदार नाही का, माझा नवनीत राणा पाहिजे. म्हणजे कारण की नाही का, ते रोजगार देणार आहे आपल्याला आणि एकदम छान काम करणार आहे आणि सगळं काही व्यक्ती भरोसा एकदम सगळ्यात चांगलं ते नवनीत राणाच आहे. आणि जर आपली शिवर सीट म्हणजे नवनीत राणाच राहणार आहे. म्हणजे तुम्ही हो यावेळेस बनणार आहे खासदार? खासदार बनणार आहे 100% एकदम. 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. हा, काय करत असता का मतदान? करू काय आपल्या मनात आलं तर केलं, नाही तर काय. नाही तर मग सुट्टी घेतली, काही घेणं देणं नाही आहे. काही नाही, आम्ही तसं सांगू. हा, ते काय फरक पडते? काही फरक नाही पडत. बोला आपल्या अमरावती लोकसभेचं काय वाटतं, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावती लोकसभामध्ये जे 26 तारखेला मतदान होणार आहे, तर येथे जे मागचे खासदार होते, ज्या मॅडम होत्या, त्या मॅडमनं अमरावती शहरामध्ये काय काम केलं, मला नाही वाटत का खासदाराचं काम त्यांनी करायला पाहिजे. ते खासदाराचं काम त्यांनी केलं नाही, मला असं वाटतं. आणि खासदाराचं काम आहे अमरावती शहरामध्ये इंडस्ट्री आणणं, इथचे जे गरीब मुलं आहे यांना चांगलं शिक्षण मिळावं असं यासाठी प्रयत्न करणं, आणि इथचे जे बेरोजगार लोक आहे यांना काम मिळावं. तर त्यांनी इथे आपले मिश्रा सरांचं भागवत घेतलं. मी त्यांचा विरोधक नाही आहे, पण खासदाराचं हे काम नाही आहे मला असं वाटतं. खासदाराचं काम होतं का इथे जे आपल्या त्यांनी म्हटलं होतं अचलपूर परतवाडाला हे करतो म्हणून जिल्हा अलग करतो बा, अमरावती म्हणून जिल्हा म्हणजे अचलपूर आणि परतवाडा हे वेगवेगळं कर. तर ते झालं नाही. तिथच्या लोकांची काही नाराजी असेल मला असं वाटते. काय वाटतं यावेळेस बदलायला पाहिजे खासदार अमरावतीला? हा, बदलायला पाहिजे. काय वाटतं कोण बनणार आहे मग यावेळेस खासदार? आता ज्या लोकांनी तिथे नामांकन दाखल केलं त्यामधलाच खासदार राहील. त्यामधलंच काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं हा बेटर राहणार आहे, हा चांगला राहणार आहे खासदार कसा? मला असं वाटतं का काँग्रेस आणि BJP हे दोन्ही एकच आहे. दोन्ही एकच आहेत. त्यांच्याशिवाय तिसरा पर्याय जनतेनं शोधला पाहिजे. काय वाटते मग तिसरा पर्याय? एक आनंदराज आंबेडकर आहे, त्यानंतर बहुजन समाज पार्टी आहे आणि प्रहार आहे. तर बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहे ते सरकारी वकील होते, आणि सरकारी वकील हे जे असतात ते जनतेला न्याय देत मला असं वाटतं. कारण सरकारचा जो वकील आहे तर सरकारचा वकील कशासाठी असते? ज्या जनतेवर अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्यासाठी. आता त्यांनी जर उमेदवारी दाखल केली असेल तर मला असं वाटतं अमरावतीच्या जनतेने त्यांना निवडून द्यावं. काय वाटतं तुमचा कौल मग यावेळेस बहुजन समाज पार्टी सोबत आहे? कौल नाही आहे, मला असं वाटते मी तिसरा पर्याय सांगत आहे जनतेला. तिसरा पर्याय म्हणजे मी माझा एक मतदान दिलं किंवा माझ्या परिवारानं मतदान दिलं तर खासदार निवडून येणार नाही ना. काय होत असते जेव्हा एखादा व्यक्ती सांगते सामान्य मतदार की बा हा उमेदवार चांगला आहे, जसं आता तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करून राहिले, बहुजन समाज पार्टी चांगला सरकारी वकील होता तो उमेदवार, तर असं जर तुम्ही पटवून दिलं, तुम्ही जर सांगितलं मीही करणार आहे त्यांना तुम्हीही करा मतदान, तर तसं जे जनता आहे, जे पाहणारे व्ह्युअर्स असतात ते त्याबद्दल विचार करतील. तर काय वाटते जे बहुजन समाज पार्टीचा जो पर्याय आहे तो चांगला पर्याय आहे आपल्या अमरावतीकरांसाठी? हो, नक्कीच त्यांनाच जनतेनं निवडून दिलं पाहिजे मला असं वाटते. आणि
कसं असते माहिती आहे का, जनतेला न्याय देणारा खासदार भेटला पाहिजे अमरावतीला. वाद निर्माण झाले नाही पाहिजे, अमरावतीतले सर्व जनता गुण्यागोविंदांना नांदले पाहिजे, यासाठी खासदार निवडून दिला पाहिजे असं मला वाटतं. बहुजन समाज पार्टी यावेळेस कौल आहे मग तुमचा? हो हो, खूप खूप धन्यवाद. 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार अपेक्षित आहे अमरावतीसाठी? आपण काही बोलू शकत नाही. काही बोलता नाही. काय मुद्दे काय असतात मतदानाचे, काय भेटलं पाहिजे म्हणजे एकंदरीत तुम्ही मतदान करता? जनतेच्या हाती, जनता काय म्हणते जनतेच्या हाती आहे शेवटी. तुमचा कौल कुठे आहे यावेळेस? सरळ सरळ सांगून दिलं तर काही हरकत नाही. आम्हाला सांगता येत नाही सध्या, सांगता नाही येत. अंदाजच नाही ना कोणाला. नाहीये तिरंगी आहे की चौरंगी आहे? तिरंगी होऊ शकते, ते सांगता येत तिरंगी आहे की फक्त फाईट काँग्रेस आणि बीजेपी मध्येच आहे? नाही, असं काही होऊ शकत नाही. असं नाही आहे की? 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. बरोबर. काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीच्या खासदारांनी वानखडे साहेबाला निवडला आहे. निवडलेला आहे. काय सांगाल तुम्ही? काय दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदार आहेत ते विद्यमान? बरोबर. आणि खासदार आहेत नवनीत राणा मागील 5 वर्षाच्या. त्यानंतर दिनेश भाऊ भूप आहेत. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आहेत. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत. काय वाटते हे जे 4-5 उमेदवार आहेत जे राष्ट्रीय पक्षांचे, काय वाटतं याच्यापैकी आपले बळवंतभाऊ वानखडे कसे उत्कृष्ट ठरू शकतात? एक तर आम्ही बळवंतभाऊ समाजाची माणसं आहेत आमच्या, आणि जरी आता तरी पंजा जरी घेतला असला तरी एक समाजाचा माणूस, प्युअर बुद्धिस्ट माणूस यावेळेस लोकसभेत जावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही बळवंतभाऊ वानखडेला मतदान करणार आहोत. मी तरी, बाकी लोकांचा काय ओपिनियन राहील हा त्यांचा भाग आहे. पण आतापर्यंत जे काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बौद्धाचा माणूस नाही गेला, फक्त गेले एससीच्या नावावर. 2 वेळा गेले आनंदराव अडसूळ, 1 वेळा गेले ह्या बाई गेल्या, आणि मॅडम गेल्या नवनीत राणा मॅडम. आता यावेळेस त्यांना आपण काही मतदान करणार नाही आहे. आम्ही आमच्या समाजाला मतदान करणार. समाजाला आम्ही आणखीन हे सांगून राहिलो की बाबा शक्यतोवर आपण म्हणून आलो की आपण समजा इकडे समाजाचा माणूस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, आंबेडकर साहेब आहेत, परंतु कसं आहे हे मतं जर डिवाईड झाले तर निश्चितच BJPला सपोर्ट होईल त्या मताचा. म्हणून आम्ही एकतर्फे निर्णय घेऊन राहिलो किंवा समाजाचा एक माणूस खासदार म्हणून यावेळेस जावा अशी आमची अपेक्षा आहे. आनंदराज आंबेडकर उभे आहेत. काय त्यांनी मागं वगैरे घ्यायला पाहिजे होतं अर्ज? काय वाटतं? नाही, त्यांना वाटलं असेल कदाचित आपण बाहेर राहणार आहोत, आणि हा आमचा जिल्ह्यातला नेता आहे. वानखडे साहेब जे आहेत जिल्ह्यातले आहेत, ते विद्यमान आमदार आहेत. त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की आपण इथे येऊन थोडंसं हे करण्यापेक्षा, डिस्टर्ब करण्यापेक्षा माघारी घेणं हे त्यांना उचित वाटलं असेल, म्हणून त्यांनी कदाचित तो निर्णय घेतला असेल. मागं नाही घेतलं त्यांनी. हो आहे, रासुको यांनी घेतलेला आहे. हो, असं का? असं काय? मग यावेळेस आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे. काय वाटते कशी घडामोड होणार आहे यावेळेस अमरावती लोकसभेत? अमरावती लोकसभेमध्ये सर्व समाज, सर्व जाती धर्माची लोक महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांच्या बाजूनं होताना दिसत आहे. आणि बळवंत वानखडे यांच्या संदर्भामध्ये पूर्ण जिल्हाभर खेडीमेळीचं वातावरण आहे. सर्व जाती धर्माचा विषय बाजूला देऊन बळवंत भाऊ निवडून कसे येतील याकडे सर्व समाजाचा कल आहे. यावेळेस तुमचाही कौल आहे बळवंत भाऊ बनले पाहिजेत यावेळेस खासदार? हो, बळवंत भाऊच खासदार बनले पाहिजे असं आमचं सुद्धा मत आहे. आमच्या एरियामध्ये जिथे आम्ही राहतो यशोदानगर, फैजरपुरा या भागामध्ये सुद्धा बळवंत भाऊच्या बाजूनच कल आहे. यावेळेस अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 34 उमेदवार आहेत. त्याच्यात प्रामुख्याने आनंदराज आंबेडकर आहेत, त्यानंतर बळवंतभाऊ वानखडे आहेत, नवनीत राणा आहेत, प्रहारकडून दिनेश भाऊ भूप आहेत. काय वाटते या 34 उमेदवारांपेक्षा कसे उत्कृष्ट ठरतात बळवंतभाऊ वानखडे? सध्या आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर बळवंत भाऊ विद्यमान आमदार असल्याने त्यांचा संपूर्ण जिल्हाभर जनसंपर्क आहे, आणि त्या माध्यमातूनच आमदारकीच्या माध्यमातून त्यांचं काम सुद्धा जिल्हाभर आहे. त्या माध्यमातून सर्व कल बळवंत भाऊच्या बाजूनच आहे. यावेळेस तुमचा कौल आहे? आमचा कौल सुद्धा बळवंत भाऊच्या बाजूनच आहे. गेली 10 वर्ष झाले देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. काय वाटते ते अबकी बार 400 पार म्हणतात वारंवार? काय यावेळेस पंतप्रधान बदलायला पाहिजे की तोच पाहिजे? नाही, यावेळेस तर खास करून पंतप्रधान बदलायलाच पाहिजे. सर्वसामान्याचा कल सुद्धा पंतप्रधान बदलले पाहिजे. कारण की 400 पार जो नारा दिला तो नारा फक्त कार्यकर्त्यांमध्ये एक्स्ट्रा एनर्जी भरण्यासाठीच तो नारा आहे. त्यामुळं 400 पार होईल असं तर काही आम्हाला वाटत नाही. परंतु यावेळेस जर सत्ता परिवर्तन झालं तर महाविकास आघाडीची सत्ता केंद्रामध्ये आली पाहिजे असं आम्हाला वाटतंय. मागील लोकसभेमध्ये 44 जागा होत्या काँग्रेसला. काय वाटतं यावेळेस अमरावती पूर्ण देशामध्ये किती लोकसभेच्या जागा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळतील? देशातलं अभ्यास केल्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये 48 पैकी जवळपास 30 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या पार्ट्यामध्ये जाईल असं आम्हाला वाटतं. खूप खूप धन्यवाद. काय म्हणते आजोबा?
दिलं काय सांगा ना, नाही, नाही, नाही. कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? काय कितीदा मतदान केलेलं आहे आता? मी मतदान एकही वेळ केलं नाही बाबा. एकही वेळा केलं? नाही 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 का नाही केलं? तुम्ही रिटायर्ड आर्मी ऑफिसर वाटून राहिले. मी काय करत होते? त्यावेळेस कोणता जिल्हा? बळवंत भाऊ बळवंत भाऊ. दादा 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीमध्ये या लोकसभेमध्ये एक खूप मोठा बदल होणार आहे. जो लोकांनी निवडलेला उमेदवार म्हणजे बळवंतभाऊ वानखेडे. येणाऱ्या काळामध्ये हा इतिहास हा जिल्हा करणार आहे. त्या इतिहासासाठी जे नोंद होणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. असं काम या जिल्ह्यामध्ये या फुलेशाह आंबेडकरी विचाराचे लोक करत आहेत. आणि येणाऱ्या काळात ज्या 26 तारखेला जे मतदान होईल त्या मताच्या पेटीमधून एक सर्वसाधारण व्यक्ती निवडून येणार आहे. आनंदराजे आंबेडकर आहेत, त्या MIM पाठिंबा दिलेला आहे आनंदराजे आंबेडकर यांना. काय वाटते, मतांचं विभाजन होणार आहे का या सर्वांमध्ये? अनेक लोकांना अनेक उमेदवारांना या ठिकाणी पैसे देऊन उभे करण्यात आलेलं आहे. आम्ही नाव कोणाचा घेणार नाही, ते जनतेला माहीत आहे, लोकांना माहीत आहे. लोक येणाऱ्या काळात खूप समजदार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळात कोण डमी आहे आणि कोणी पैसे देऊन उभा आहे हे प्रत्येकाला माहीत असल्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे. यासाठी येणारं जे मतदान आहे लोकसभेमध्ये बळवंत भाऊ यालाच मतदान होईल असा सर्वांनी नारा दिला आहे. तो येणाऱ्या 26 तारखेला तुम्हाला माहीत पडेल. खूप खूप धन्यवाद. तारखेला मतदान आहे अमरावतीचं लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावती? येणाऱ्या 26 तारखेला जे मतदान आहे लोकसभा, आमच्या अमरावती शहरामध्ये आमच्या एरिया परिसरामध्ये बळवंतभाऊ वानखेडे यांचा सवाय आणि यांचा जयजयकार आहे. आणि निवडून येतील, लाखोच्या होटिंग निवडून येतील ते. का बरं? कारण की 25 वर्षासाठी अमरावती जिल्हा राखीव होता. 20 वर्ष तर गेले, ते 5 वर्ष उरले आपल्या दलित लोकांसाठी. ते एकदम सोन्यासारखे आहे. आमच्या लोकांनी तर हा चान्स सोडला नाही पाहिजे, गमावला नाही पाहिजे. बळवंत भाऊला भरगच वोटिंग निवडून दिलं पाहिजे असं मी आवाहन करतो. पाहिजे म्हणलं ते यावेळेस बनले पाहिजे ते खासदार 100% बनतील, लाखाच्या होटिंग निवडून येतील, हे माझं गॅरंटी आहे. खूप खूप धन्यवाद. काही नाही बा, बढिया आहे. तळाचं कोण राहिलं, ते तळाची बातमी आली. काय झालं त्या बातमीत? वर्धा जिल्ह्यातली आहे. आरोप झालेला आहे. हा, पेपर आला होता. यावेळेस 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभा. बरोबर आहे. काय तुमचा कोणता जिल्हा आहे ते? अमरावती जिल्हा. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आता कसं भाजपचं सरकार देशासाठी योग्य आहे. कारण वरच्या लेवलवर दुसरा तर असा कोणी विशेष त्या योग्यतेचा उमेदवार नाही आहे. कारण बाकी पक्षासाठी विस्कळीत झाल्यासारखं झाले. म्हणून भाजपचं बरं वाटतं. भाजपचं बरं. कारण इतरांना कोणालाही मतदान करून शेवटी भाजपमध्ये जात आहे तर मग काय अर्थ आहे? भाजपला देणं योग्य आहे ना. यावेळेस भारतीय जनता पार्टी पाहिजे. त्याच्यामध्ये पाहिजे. खासदार नवनीत राणा उभ्या आहेत. हा, आता नवनीत राणांना येण्यासारखी सीट आहे ना. येण्यासारखी सीट आहे. येण्यासाठी काँग्रेसचं नाही आहे. प्रहार प्रहारचं आता बच्ची कुठं आता आहे थोडं बऱ्यापैकी, पण सर्वीकडे नाही चालू शकत. सर्वीकडे नाहीये. नाही आहे सर्वीकडे. म्हणून यावेळेस चान्सेस नाही आहेत. नाही. धन्यवाद. हॅलो आहे काय मतदान वगैरे करत असता? वा वा. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? हे विचारूच नका मला काही. हा, शेवटचा टाइम आहे ते. शेवटचा टाइम आहे. सध्या आपली दुकानदारी बरी बरी आहे. शेवटच्या टाइमाला पाहू आपण कोणाला द्यायचा आहे. शेवटच्या टाइमाला पैसा. काय म्हणते दादा, काय बातमी? बातमी सध्या काही नाही, वाचत आहे सध्या. वाचत आहे. मतदान आहे आता 26 तारखेला अमरावतीचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? काही आहे का? आहे ना, अमरावती कामं करणारा पाहिजे अमरावती. मेन जे बेरोजगारी वाढत आहे हा, त्यामुळे कामं वगैरे आलं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. हा. त्यासाठी काय वाटते मग कोण करणार आहे हे ज्या गोष्टी आहेत? कोण आहे असा उमेदवार जो सक्षम हे कामं करू शकते? सध्या तर पाहू ना समोर. सध्या काही पाहिलेलं नाही आहे. नाही तर विचार करू. आता 26 तारखेला लग्न आहे. नवरी तर पास लागेल की नाही? पाहिली हा, त्यांचे आश्वासन पाहायचे सर्वांचे. सर्वांचे आश्वासन पाहायचे आहेत. आश्वासन तर मतदानाच्या वेळेस सर्वच देतात. तेच मग विचार करूनच मतदान करायचं आपल्याला. असं सध्या काही ठरवलेलं नाही आहे. नाही. काय म्हणते दादा, बढिया आहे. कितीदा मतदान केलेलं आहे आतापर्यंत? बोलत नाही, बोलून घे ना. काय होते, काय म्हणते? मजेत मजेत आहे. सुखी आहो. काय म्हणते, शेतकरी आहे की मजूर आहे? मजूर आहे. मजूर आहे. 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कोणत्या बेसवर मतदान करणार आहे? काय पाहिजे म्हणजे मतदान करता? आता जे चालू आहे हा, वास्तविक हा, आणि जे आपल्या अमरावती जिल्ह्याचे नेतृत्व करत आहे हा. सध्या तर
सध्या तर समजा रवी राणाच आहे. नवनीत राणा आहे, रवी राणा नाही. हा, नवनीत राणा, सॉरी. तर माझा विचार आहे बनलं पाहिजे ते एवढं खासदार बनल्या पाहिजे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हा, काय म्हणते ईद मुबारक. हा कोण राहिला ना काय म्हटलं हे करून राहिले काय. बरं बरं, आता तुम्ही काय बोलून काय म्हणता. बढिया दुकानदारी. बिलकुल. काय म्हणते चहावाला देशाचा पंतप्रधान आहे म्हणते. बिलकुल. तुम्ही कधी बनता पंतप्रधान. आता आम्ही पोहू ना. हा आम्ही हो आता कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी यावेळेस. कसा पाहिजे खासदार. हा नवनीत राहणार. राणा पाहिजे. खूप खूप धन्यवाद. तारीख को मतदान है. क्या करा करते क्या मतदान. मतदान करा करते क्या. करते ना हम हर साल करते. हाँ, किसके कहने पे करते. इससे कहने पे करेंगे. हाँ, अपने दिल से रहता वो. दिल से रहता. हाँ, क्या लगता कैसा खाता होना इस बार. कोई कहने से नहीं है. हाँ, जो अपने दिल से रहता वो करते. अपने दिल से रहता वो करते. हाँ, क्या लगता कैसा खाता होना इस बार फिर. अब वो तो अपन कुछ नहीं बोल सकते. वो बताते नहीं, दिल में रखते. अभी कुछ बताया, अभी कुछ कराया नहीं है. नहीं, कुछ नहीं करा. 25 तारीख को देखेंगे. हाँ, वो सब मतदान करेंगे जाके. 25 को ही कि 26 को. 26 को है ना. 25 तारीख को ठहराएंगे, 26 को मतदान है. हाँ हाँ वही. ठीक है. मौसम भी है. क्या बोलते किसको पिलाते इस बार जूस. है ना भाईजान को पिलाते. भाईजान को पिलाते. तो ना भाईजान ने तो उम्मीदवार दे दिया एक आनंदराज अम्बेडकर. हाँ, भाईजान नहीं है इस बार. भाईजान ने ट्वीट करके बताया ना कि भाई आनंदराज अम्बेडकर को चलाओ करके. या फिर चलाते आनंदराज अम्बेडकर को. इस बार चुन के लाते हैं उनको. 26 तारीख को. मेरा वोट नहीं गिरता. तेरा वोट. अरे ये तो नाही बोलणार. चालू आहे. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी. बघू आता टाईम आहे ना. टाईम आहे. पुन्हा आता 26 तारखेला तर आलंय मतदान. बघू आता विचार चालू आहे. विचार चालू आहे. कोणावर केला विचार. विचार आता अजून फिक्स नाही आहे पण बघू. फिक्स नाही आहे अजून. नाही फिक्स. काय मागण्या आहेत काय झालं पाहिजे म्हणजे तुम्ही मतदान करत असता. सगळं झालं पाहिजे जे काही झालं. मग होते का ते सर्व झाल्यावर. आता होईल. आता बघू काय होते. 10 वर्ष झाले पंतप्रधान आहे मोदी. हो चांगलं काम करत. चांगला आहे. हो. खासदार आहे नवनीत राणा. मॅडम पण चांगले आहे. मॅडम चांगलं काम करून राहिले. चांगलं काम तुम्ही करतात. सोबत आहे दोघांचे. हो सोबत आहे त्यांची. धन्यवाद. अमरावती लोकसभेचं काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी. चांगला पाहिजे. कामं झाले पाहिजे अमरावतीचे. चांगला पाहिजे. काम झाले पाहिजे अमरावतीचे. काम अटकले नाही पाहिजे. जसं पुलाचे काम अटकलेले आहे एवढ्या दिवसापासून. कायचे पुलाचं काम अटकलेलं आहे. मुलांचे तर अटकं त्यामुळे प्रॉब्लेम होते व्यापाऱ्यांना लोकांना. जाय आले तकलीफ हा, होते. कामं झाले पाहिजे चांगली. काय वाटते करून राहिलं का कोणी कामं. अहो सध्या आपलं भाभी तर करतच होते काम. भाभी करत आहे. हो भाभीची आहेच बरं. हो आता चालूच आहे. आल्या पाहिजे भाभीची यावेळेस. आल्या पाहिजे. हो. वर वर आता काही नाही. वर मोदीची खाली भाभीची. हो मोदी सरचे काम चालूच आहे. हा तिथे चांगली प्रगती चालू आहे. चांगली प्रगती. भाव कमी झाले पाहिजे आता. भाव कमी झाले पाहिजे. पेट्रोलचे राशनचं फ्रीच आहे म्हणा. बाकी काही पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे. काय वाटते युवकांसाठी अजून काय केलं पाहिजे. अरे गव्हर्नमेंटसाठी जे आता वॅकन्सी कमी निघाल्या आहे त्यासोबत काढल्या पाहिजे वॅकन्सी. वॅकन्स्या काढल्या पाहिजे. लोकसंख्या वाढून राहिली असं काही आहे म्हणते. हा लोकसंख्या तर वाढूच राहिली. प्रथम क्रमांकावर आलेला आपला देश. हो यांच्यासाठी काही नाही कंपनी नवीन काही ना काही सुविधा. बेरोजगारी वाढली आहे खूप सारी. लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीतरी केलं हो पाहिजे. केलं पाहिजे. कंपन्या पाहिजे. बेरोजगारी खूप वाढली आहे त्यासाठी. अबकी बार 400 पार म्हणतात नरेंद्र मोदी. काय वाटते होणार आहे काय. होणार तर आहे. सगळी पब्लिक तेच म्हणणार आहे. आता माहित पडणार कसं काय होणार. आता 26 तारखेला समजेल. तुम्ही सोबत आहे मोदीच्या. हा आम्ही सोबत आहे मोदीच्या. अमरावतीसाठी बळवंत वानखेडे पाहिजे. बळवंत भाऊ वानखेडे पाहिजेत. बनतील का यावेळेस ते खासदार. बनू शकते ना. काहून बनले पाहिजे असं वाटते. माणूस चांगला आहे. काम चांगलं आहे द्यायचं. काम चांगलं आहे. ते जातीवादी नाही आहे. जातीवादी नाही आहे. नाही हा अजून त्याचा पब्लिक जनतेला त्रास नाही आहे. दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे आमदाराचे विद्यमान सध्याचे हो काय वाटते. चांगले आहे ना. चांगले आहे. त्यावेळेस तुम्ही सोबत आहे त्यांच्या. हो बनले पाहिजे ते खासदार. ते खासदार बनले खूप खूप धन्यवाद. मार्केटिंग ऐसा क्या बोलते काय क्या रहना है तुम्हारा. रहना कहाँ पे. अमरावती में. अभी 26 तारीख को मतदान है अमरावती लोकसभा का. क्या बोलते कैसा खासदार होना अमरावती के लिए. नवनीत राणा ही होना अमरावती का. राणा ही होना. क्यों होना. बहुत जोरदार है वो. एक्टिव लोग है वो. हर किसी से मिलते हो. बाकी आमदार खासदार कभी किसी को मिलता नहीं. ये मिलते हर किसी को. और अपने को पहली बात तो मोदी को वोट देने का है. मोदी को वोट देने का. कमल को वोट देने का इस बार. बस आना चाहिए वो.
वही आएगा, वही आएगा, हो। गारंटी है, गारंटी है, 400 पार है। मोदी की गॅरंटी आहे. हो मतदान अमरावती लोकसभेचं हो दादा. काय वाटते दादा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? आता खासदारचा विषय नाही दादा, कसं आपल्या मनातलं असते, कोणाला वोट करायला लागते ते कसं लीक नाही करायला लागत. लीक नाही करा, आपण लाईव्ह दिसत आहोत. काय होते लीक केलं? नाही तसं नसते दादा, काय भ्या लागते कोणाला? भ्याची गोष्टच नाही. आपण आवाज मी आपल्याला कोणा भ्यायचा आदमी या गोष्ट आहे. करू वोट, वोट करताना पण यावेळेस वा वा असं आपण खाली नाही जाऊ दे, वोट करू, वोट सगळ्याला प्रेरित करताना मतदान वा वा सगळ्याला करू. यावेळेस अमरावती लोकसभेचं 80% मतदान होणार आहे. मग हो सर, 80 नाही 90%. 90% होणार आहे. हा. काय वाटते देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्ष झाले, आपल्या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. इच्छा आहे डबल आले पाहिजे, डबल आले हा पाहिजे. मनापासून इच्छा आहे. तुम्हाला वाटते ना? हा आले पाहिजे. हा आले पाहिजे, सोबत आहे त्यांच्या. हा सोबत आम्ही. काय म्हणतो दादा? बिलकुल करू, आम्ही मतदान करू. मतदान करणार आहे. काय कोणत्या मुद्द्यावर मतदान करत असता तुम्ही? काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करत असता? आम्हाला आमच्या लेकरा बाळाची शाळा, आम्हाला आमचे लाईन बिल जे आहे फ्री पाहिजे. जसं दिल्लीला चालू आहे, जे दिल्लीला जे प्रोसिजर चालू आहे ते पूर्ण आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे आणि आमच्या अमरावतीत पहिले पाहिजे. आम्ही साडी घेऊन किंवा किराणा घेऊन त्याच्यात खुश नाही होत. आम्हाला खुश करायचे खूप लोक प्रयत्न करतात. खासदार मॅडम आहेत, ज्यांचे लोक आहे, खूप लोक प्रयत्न करतात, पण आम्हाला त्याच्यात खुश व्हायचं नाही. आमचे लेकरं बाळ आहे, त्यांचंवालं भविष्य आहे, स्वतःचा घरदार आहे, महागी वाढलेली आहे, त्याच्यामुळे भागायची सरकार तर पाहिजेच नाही. खासदार बिलकुल बदलायला पाहिजे, बिलकुल बदलायला पाहिजे. कसं आहे, पंजा आहे आपले, हे जनसामान्याचे बळवंत भाऊ वानखडे आहे, ते जनसामान्याचे माणसं आहे, त्याच्यामुळे आम्ही पंजालाच करू. पंतप्रधानाच्या जागेवर आपण अरविंद केजरीवालला पाहण्याची इच्छा आहे आपली. पंतप्रधानपदी हो, अरविंद केजरीवालांना पाहायची इच्छा आपली. पण सध्याच अंदर आहे, ते काही कारणास्तव त्यांनी टाकलेले अंदर. निघतील ते बाहेर? बिलकुल निघणार आहे, बिलकुल निघणार आहे. यावेळेस तुम्हाला खासदार बदलायचा आहे अमरावतीचा? बदलायचा आहे बिलकुल. क्या होती पब्लिक? बहुत बढ़िया, बढ़िया है. आप सुनाओ. मजे में? करता हूँ तुझे कॉल में थोड़ी देर में. 26 तारीख को मतदान है अमरावती लोकसभा का. क्या बोलते, क्या मुद्दे मतदान के? और कुछ नहीं, बढ़िया है सब बढ़िया है. मतदान को जाएंगे? मतदान को तो जाएंगे, अब करेंगे, देखते हैं. भाई तो मेरा कहना ये है, जैसा राजस्थान में जैसा 200 यूनिट फ्री मिलता है, मैं चाहता हूँ कि अपने महाराष्ट्र सरकार में भी 200 यूनिट फ्री करना चाहिए. उससे गोर गरीब क्या है, गोर गरीब को थोड़ा फायदा मिल जाएगा. फायदा मिलना चाहिए. हाँ, और मैं सोचता हूँ कि 10 साल से मोदी जी को दिया है, तो अच्छे काम किए उन्होंने, मैं मानता हूँ. काम अच्छे किए मैं मानता हूँ, पर चलो अब नए कुछ बंदे को ट्राई देना चाहिए, मेरा कहना है. हाँ, ऐसा मेरा कहना है. मतलब कुछ नया होगा तो कुछ तरक्की में और कुछ नया किया. अब मोदी जी ने किया वो अच्छा ही किया, अपन बुरा नहीं मानते, पर मेरा कहना यह है कि और कुछ अच्छा हो जाए और किसी को नया करने के लिए कुछ संदेश देना चाहिए. मेरा तो कहना ये है. बाकी हाँ, वोट देना है किसको तो देते हैं लोग, अब अपने मन के हिसाब से वोट देते हैं. क्या लगता है फिर इस बार अमरावती का खासदार कैसा होना? मेरे लगता है अमरावती का खासदार तो मेरे हिसाब से दमदारी होगा इस बार. और मेरी ऐसी है कि इस बार थोड़ा अलग ही होगा बंदा, जो भी होगा. राज का होगा क्या कांग्रेस का होगा, बीजेपी का होगा? मेरे को तो दोनों बंदों में टक्कर दिख रही है. किसके किसमें? अब वो क्या बताऊँ मैं. कांग्रेस और बीजेपी में? हाँ, कांग्रेस और बीजेपी में टक्कर दिख रही, पर प्रार में भी टक्कर है. प्रार में भी है. हाँ, जो मतलब प्रार तिरंगा लड़ा था इस बार. हाँ, तीनों जंग मतलब जुगलबंदी की जंग है ये. क्या लगता है फिर किसका वजन लगता है तीनों में? तीनों में वजन क्या बताए, अभी वजन तो बहुत, तीनों में पार्टी तगड़ी है. अब देखते हैं, किसी का 80%, किसी का 90%, किसी का 100%. किसको उठाते हैं उंगली पे? उंगली में मैं क्या बताऊँ, मैं तो सोचता हूँ कि किसी को अच्छे बंदे को मिलना चाहिए. सब बंदे तो सब अच्छे हैं. सब आगे अपनी नजर में उनको चिन्ह भी मिल गया. हाँ, तो उंगली पे किसको नचाएंगे? मेरा कहना यह है कि इस बार को प्रार को चांद देना चाहिए. पार्टी दिनेश बाबू को बनाएंगे. हाँ, इस बार मेरे को कहना यह है, दिनेश बाबू को थोड़ा चांद देना चाहिए. चांद देना चाहिए. आने चाहिए दिनेश बाबू. हाँ, तुम इस बार उनके साथ में है? हाँ, अपन तो साथ में है उनके. धन्यवाद. तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. ठीक आहे. काय मतदान केलेलं आहे कधी? हो, केलं आहे ना. काय कितीदा केलेलं आहे मतदान? तुम्ही कितीदा केलेलं आहे आतापर्यंत? लय वेळा केलं. काय कोणत्या मुद्द्यावर मतदान करत आलेले आहे तुम्ही?
अशोकराव डोंगरे आमच्याकडे. अशोकराव डोंगरे. काय अशोकराव डोंगरे आमच्याकडे तुमच्या इकडे उमेदवार आहेत का ते लोकसभेचे? नाही, लोकसभेचे नाही. मग लोकसभेचा कोण आहे उमेदवार? इकडे आहे ना रोहित नारा. रोहित राणा. हा, काय वाटतं खासदार बनणार आहेत त्यावेळेस? काय माहित नाही आपल्याला एवढं. आता हा, माहित नाही बा आपल्याला एवढं. काहीच आता माहित नाही. मग कधी माहित करून घ्यायचे. हा, 24 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. हा. देशाचा पंतप्रधान एक चहावाला आहे म्हणते. काय त्याला पंतप्रधान ठेवता की बदलता? वा, ठेवणार तिलेच आहे. होणार आहे. काही विशेष नाही. कोण हा? ठेवणार आहे? काय केलेलं आहे त्यांनी असं? काय केलेलं आहे ते सगळ्यांना दिसतच आहे ना, सांगायची गरजच नाही आहे. नाही सांगावं लागते कधी कधी. ते कधी काय कधी केलेलं सांगा. आहे? आता जसं काही सगळं विमानतळ हे सगळ्या गोष्टी म्हणजे बदल घडतच आहे ना. विकास होऊन राहिला त्यांच्या विकास कार्यकाळात. होणारच आहे. काय विकास झालेला आहे मग? विकास होत आहे आणि जे जॉब वॅकन्सीज आहे हा. त्यामध्ये थोडं इम्प्रूव्ह होत आहे. लोकांमध्ये विचार थोडा बदल होत आहे की जसा सरकारी नोकरी आहे त्याबद्दल थोडं नाराजी आहे. इम्प्रूव्ह होत्या म्हटलं लोकांची विचार म्हटलं सरकारी होत नोकरी. आहे. असं म्हणजे स्वतःच्या व्यवसायाकडे लोक वळून राहिले आहे. हां, काय यावेळेस खासदार पदाचे उमेदवार आहे नवनीत राणा. काँग्रेसच्या तिकीटावर आहे बळवंत वानखडे प्रहार आहे. तिकडे आनंदराज आंबेडकर आहे. काय वाटते चौघापैकी कोणाचं वजन वाटते जास्त? दादा आपल्या इकडे तर तुम्हाला सांगू का एक नवनीत राणाचा पल्ला भारी वाटत आहे मला. पार्ट जड आहे त्यांचं. हां, त्यावेळेस बनतील ना खासदार? काही विशेष नाही. तुमचा कौल आहे यावेळेस? लॉक करून टाका डायरेक्ट. लॉक करून टाका. लॉक करून. संबंधी शेती संदर्भात काय झालेलं आहे? वाद चालू आहे शेतीचा. होईन काय? होईन सॉल्व होईल. होईन ना. येणाऱ्या 24 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी काही आहे काय? आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे लोकांच्या, असा खासदार पाहिजे. कोणत्या आहेत गरजा? खेड्याला सुविधा भेटली पाहिजे, सगळे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. काय वाटतं भेटणार आहे? आतापर्यंत नाही भेटला. मालाले भाव नाही भेटले. मग काय भेटला पाहिजे ना. काय वाटते कोण देऊ शकते मालाला भाव? आता कोण सांगा, जे सत्तेवर येईन त्यानं द्यायला पाहिजे. आता 10 वर्ष झाले मोदी सत्तेवर होते. मग काय वाटते? मग अजून न्याय नाही मिळाला शेतकऱ्याला. नाही मिळाला नाही. काय वाटते अपेक्षा आहे? भेटाची अपेक्षा आहे. भेटला आहे. खासदार आहेत उमेदवार नवनीत राणा. आम्ही वर्धा मतदारसंघातले. वर्धा मतदारसंघ आहे का? काय म्हणते तिकडे? तिकडे आहे ना भारतीय जनता पार्टी आहे तिकडे. रामदास तळस आहे. त्यानंतर अजून कोण आहे? अमर काळे आहे. अमर काळे आहे. अजून बाकीचे उमेदवार आता काही लक्ष गाडी आहे. पण काही लक्ष नाही त्याच्याकडे. कोणाच फाईट वाटते यावेळेस वर्धेत? नाही काय भाजप आणि काँग्रेसमध्ये दोघांचाच फाईट आहे. बस नेहमीच. कोणाचं पार्ट जड आहे असं वाटते? कोणाचं पार्ट जड आहे? आता मोदीजीचं पार्ट जड आहे असं वाटतं. मोदीजीचं पार्ट जड आहे. बनतील यावेळेस मोदी पुन्हा पंतप्रधान देशाचे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? कोणता जिल्हा आहे ते? वर्धेमधले आहे. काही यावेळेस नाही आहे मध्ये भेटेल. सवारी आता सवारीचं काही सांगता येत नाही. सवारी ड्रायव्हर आहे याचे ऑटोचे चालक मालक आहे. चालक मालक आहे. काय अमरावतीचा चालक मालक पाहायचा आहे आपल्याला 26 तारखेला. अच्छा, कोण आहे 26 तारखेला? कोण बनते चालक मालक अमरावतीचा? चालक मालक तर बच्चू भाऊचा भरोसा आहे बा. दिनेश भाऊ आहे. बनतील का यावेळेस खासदार? नक्की 100% बनायला पाहिजे. 100% बनायला पाहिजे. लोक तर म्हणतात तिघातच फाईट आहे म्हणते यावेळेस. कोण बळवंत वानखडे आणि तिघात आहे म्हणते. मग फर्स्ट नंबरवर तर बच्चू भाऊच आहे. बच्चू भाऊ राहतील. प्रतिसाद भेटणार आहे त्याला 100%. या नवनीत राणा 5 वर्ष खासदार राहिले. नाही याच्यावर तर जनतेचा नाराजी आहे ना. खूप नाराजी आहे. त्यानंतर काँग्रेसवरही काही खरं नाही आहे. काँग्रेसचंही काही खरं नाही आहे. त्यावेळेस मग बच्चू भाऊच आहेत. बच्चू भाऊचं भरभराट मतदान होईल असं वाटते. तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे? बच्चू भाऊकडे. संघाचं मतदान आहे. काय वाटते कसा खासदार अपेक्षित आहे अमरावतीसाठी? अमरावतीसाठी खासदार आम्हाला विकास करणारा पाहिजे आणि त्यांनी असा विकास केला पाहिजे की अमरावती जनतेचं खरोखर कल्याण झालं पाहिजे. आणि यावेळेस कपाट ही निशाणी आहे. कपाट ही किशोर तायडे साहेबांची निशाणी आहे. आणि हो, कोणती पार्टी येते? ती अपक्ष म्हणून आहेत, निर्दलीय आहेत ते यावेळेस. आणि ते 100% यावेळेस विकास करून दाखवणार आहेत हे आम्हाला 100% माहिती आहे. आणि स्वतः आम्हीच आहे. तुम्ही आहात काय? नमस्कार.
तुम्ही उमेदवार आहात अमरावती लोकसभा मतदारसंघात कपाट मिळालेलं आहे तुम्हाला? आम्हाला कपाट मिळालेलं आहे. कोणतं गाव आहे ते तुमचं? आम्ही बडनेरला राहतो. माझं डॉक्युमेंट माझे आमच्या गावचे अमरावतीमधले आहेत, आपल्या ह्याच्यामधले मूर्तिजापूर तालुक्यामधले आहेत, हिरपूर गावचे. आणि यावर्षी आम्हाला इथं कपाट मिळालेलं आहे. आम्ही उमेदवार म्हणून इथं आहे आणि 100% आम्हाला जनता आम्हाला पाठीशी आहे आणि यावेळेस आम्ही 100% विकास करून दाखवणार आहे. काय विजन आहे, तुम्ही काय करणार आहे अमरावतीचं? एकंदरीत तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तुमचा स्वतःचा, काय विजन आहे, कशी डेव्हलपमेंट करणार आहे तुम्ही अमरावती? यावेळेस आम्ही बरेचसे डेव्हलपमेंट करणार आहे. गृहिणींसाठी आम्ही 450 रुपयाला गॅस देणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मुलांसाठी शिक्षण मोफत देणार आहे. त्याच्यानंतर आम्ही काही रस्ते वगैरे बरेचसे रस्ते आपण आपल्या इथं अर्धवट आहेत ते पूर्ण आम्ही सगळं पूर्ण करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही आमचे काही एजेंडे आहेत ते पण तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतोय मी. तर त्याच्यामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते आम्ही 60 रुपये प्रमाणे देणार आहे आणि डिझेल जे आहे ते 50 रुपयाने देणार आहे. आणि अमरावतीमध्ये जे बेरोजगारी जी आहे त्याची खूप मला वाटतं 87% अमरावतीमध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. ते आम्ही यावेळेस आम्ही 6000 सरकारी नोकऱ्या पण देणार आहेत बेरोजगार तरुणांना. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक महिलेला वार्षिक 10,000 रुपये आम्ही देणार आहे अनुदान म्हणून केंद्र सरकारकडून. अशा आमच्या बरेचशा काही आहेत ते आम्ही देणार आहे. आणि गृहिणीसाठी ज्या गृहिणी असतात आपल्या त्यांना खरोखर त्रास होतो आहे कारण की सरकारने उज्ज्वला योजना ज्या आणल्या होत्या तर त्याच्यामध्ये मध्ये गॅस मिळालेले आहेत पण त्या गॅसला भरायला पैसे नाही आहेत आपल्या सर्वसाधारण जनतेजवळ. त्याच्यामुळं की त्यांना आम्ही 450 रुपये म्हणजे 450 रुपयाला आम्ही गॅस देणार आहे. एवढं आमचे अजेंडे आहेत आणि हे प्रत्येक जनतेला माहिती आहे की हे 100% आम्ही अजेंडे पूर्ण करणार आहे. आमचे जे आम्ही प्रॉमिस करतो वचननामा दिलेला आहे. जरी आमचा प्रचार थोडा कमी असेल पण आम्ही 100% ह्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहे. हे आमचं 100% आलं ध्येय आहे की आम्हाला प्रत्येक नागरिकाला आमचा जो विकास आहे. शेतकऱ्यांसाठी आणि युवकांसाठी काय करणार आहे? शेतकऱ्यांचे जे वाढ झालेली आहे याच्यामध्ये जे भाव मिळत नाहीत, कापसांना झालं, तूर झालं, सोयाबीन झालं, यांना भाव होत नाही आहे. तर त्या प्रकारे यापेक्षा जास्त 5,000 रुपयांनी आम्ही त्यांना वाढ पण आम्ही ते केंद्र सरकारकडून आम्ही स्वतः सँक्शन करून आणू. हे पण आम्ही करणार आहे. युवकांसाठी काय? युवकांसाठी आम्ही नोकरीची संधी दिलेली आहे. 6000 सरकारी नोकऱ्या आम्ही दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही 6000 100% 6पेक्षा जास्त पर्यंत कामे करू. ज्याप्रमाणे आपण दिल्लीमध्ये जसं सरकार स्थापन केलं होतं मागच्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चांगलं काम करून दाखवू. उत्कृष्ट आम्ही इथे एवढं आमचं अमरावतीच्या मतदारांना काय आव्हान कराल? आम्ही हेच म्हणणार आहे की यावेळेस आम्ही 100% आमचं अपक्ष जे दल आहे निर्दलीय आहे कपाट तुमचं. हो, माझं जे कपाट आहे माझी निशाणी हो मी स्वतःच कपाट म्हणून या निशाणीवर आम्ही हे आहे मला कपाट मिळालेलं आहे. आणि हे कपाट नुसतं कपाट म्हणजे नुसतं याच्यामधनं विकासाच्याच फायली बाहेर येणार आणि 100% विकास होईल हे आम्ही 100% प्रयत्न करूच. यावेळेस आम्हाला प्रत्येक आपण जनतेने मी एक जनतेला हे देतोय विनंती करतो की आपण प्रत्येकाला संधी दिली आहे. यावेळेस मला एक संधी मिळावी एवढं मात्र नक्की. आणि जनतेला माहिती आहे की यावेळेस अपक्ष म्हणूनच आपलं येणार आहे. हा जो भपकार आहे हे जे यांचा 2 नंबरचा पैसा जो आता बाहेर येतोय भपकारा जो म्हणतो आपण त्याला एक प्रकारचा तो भपकारा याच्याकडे न जाता डायरेक्ट त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. प्रत्येकाने आपलं किमती मतदान आम्हाला कपाटाला मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे. प्रत्येक जनतेला आमचं आम्हाला आव्हान आहे. किती नंबरचा बटन आहे? माझा बटन नंबर आहे 17 नंबर बटन आहे कपाट. पण यावेळेस कपाट हे 100% आम्हाला असं वाटतं की आम्हाला 15 लाख मतदान याच्या पुढं आमची लीड आहे की आम्हाला कमीत कमी 5 लाख लीडनी आम्हाला निवडून द्यावं जनतेनी. कारण की आमचा प्रचार सुरू झालेला आहे, आमचं नारळ फोडलेला आहे. त्यांना आम्हाला एक संधी मिळावी आणि आम्हाला संधी जनतेने दिलेली आहे. काही माझे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला फोन केला होता, साहेब तुम्ही इथून फॉर्म भरा किशोर. तर मी म्हटलं त्यांना बी म्हटलं मी त्यांचा मान ठेवून मी तर फॉर्म भरलेला आहे. आणि ह्यावेळेस काय याच्या अगोदर काय होते तुम्ही नगरसेवक वगैरे होते काय? नाही, यावेळेस मी सरपंचसाठी उभं होतो पण आम्ही एकाला पाठिंबा दिला होता त्याच्यामुळे आम्ही नाही भेटला. जनतेला आव्हान करता की तुम्हाला निवडून द्यावं? जनतेला मी आव्हान करतो आणि विनंती पण करतो त्यांना की यावेळेस आम्हाला एक संधी मिळावी. प्रत्येक नागरिकांना हेच माझं विनंती आहे की आम्हाला एक संधी मिळावी. आपण जशी श्रीमंत लोक आहेत ते लोक जसे गरिबाकडे बघत नाहीत. जोपर्यंत आपलं स्वतःचा पोट भरत नाही तोपर्यंत गरिबाकडे बघत नाहीत. त्याच्यानंतर त्यांचं पोट भरल्यावर ते गरिबाकडे बघतात. एवढं म्हटलं 100%. यावेळेस विजयाचा विश्वास आहे तुम्हाला? 100% साहेब आम्हाला विश्वास आहे. जनता आमच्या पाठीशी आहे हे आम्हाला माहिती आहे. जरी आमच्यासोबत सध्या उन्हामध्ये एवढं आम्ही लोकांना जनतेला त्रास पण देत नाही. आणि माझं असं आहे की मुद्दामून जनतेला समोर आम्ही त्यांना त्रास नको व्हायला उन्हामध्ये त्यामुळं आम्ही
त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही घरी बसून फक्त तुम्ही आराम करा, फक्त मतदान करा 26 तारखेला. 100% आणि 100% त्यांनी मतदान केलंच पाहिजे. प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जोपर्यंत सुशिक्षित माणूस मतदान करणार नाही तोपर्यंत निवडून येणार नाही. चांगल्या व्यक्तीची गरज आहे अमरावतीला आणि यावेळेस 15 लाख मतदान आम्हाला भेटलंच पाहिजे. हे आमचं 100% खूप खूप धन्यवाद. तक्रारी आणि मागणी काय बोलणार आहे आपण? काय कसा जनप्रतिनिधी असला पाहिजे, एकंदरीत काय विकास काम त्यांनी केलेलं पाहिजे? बघा आपल्या इथं कसं आहे, जे आता मोदीजींना जे 70 वर्षाचं काँग्रेसचा कार्यकाळ सोडल्यानंतर जे मोदीजींनी या 10 वर्षामध्ये काम केलं आहे, या कम्पेअरमध्ये ते बेटर आहे. त्या कम्पेअरमध्ये 70 वर्षाच्या काळापेक्षा 10 वर्षाचा कार्यकाळ हे बेटर आहे, कारण की आघाडी घेतली आहे सगळ्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की येणारा काळ पण तिसरा टप्पा पण त्यांच्यासाठी बेटर असला पाहिजे, कारण की डिसिजन क्षमता या पंतप्रधानामध्ये आहे बाकीच्या याच्यात. मला तरी माझ्या आयुष्यामध्ये असं वाटते. तर तुमच्या जो आयुष्यातला तुम्ही कार्यकाळ बघितला, जे काही पंतप्रधान बघितले, सर्वात बेटर मोदीजी, बेटर आहे, सर्वात बेटर मोदीजी. त्याच्यानंतर सगळं हे जे भांडण आहे ना खालच्या लेवलवरती आहे, सगळे वरच्या लेवलवरचा विचार लोकांना काही ते कळून नाही राहिलं. हे सगळे कांदे टमाटे राशनसाठी भांडण करून आले लोक, जातीवादी विचार करून सगळे वोटिंगवर आले आहे. पण ॲक्च्युअल देशाचा विचार जर केला तर मोदीजींच्या पक्षातच वोट गेलं पाहिजे असं मला वाटते. मोदीजीच्या पक्षात गेलं पाहिजे. हो बिलकुल. यावेळेस उमेदवार आहेत नवनीत राणा अमरावतीचा. तुमचा जिल्हा कोणता आहे? अमरावती. ते काय वाटते यावेळेस बनतील पंतप्रधान? सर्वात सुपर एकदम नवनीत राणा आला पाहिजे. नवनीत राणा खासदार हो 100% आल्या पाहिजे आणि बनल्याच पाहिजे. त्या बनल्याच पाहिजे. कौल आहे यावेळेस त्यांच्याकडे. हो 100%. काय किती वय आहे? माझा 19 आहे. फर्स्ट टाइम वोटर आहे काय? नाही, माझा फर्स्ट टाइम आहे, पण हे बनलं नाही आतापर्यंत. राशन कार्ड सॉरी इलेक्शन कार्ड बनवलेलं नाही आहे का? नाही, अजूनपर्यंत बनवलेलं नाही. बनवा मग लवकर. काय चालू आहे काका? बढिया आहे. बढिया. ऊन खूप तापत आहे. ऊन खूप तापत आहे. आता लोकसभेचं ऊन आहे. लोकसभेला वोटिंग करायचं आहे, पण माणूस फोन करू आपण. बाई माणूस म्हणा की बाई म्हणा, ते फोन करू आपण वोटिंग. माणूस फोन करणार आणि बाई फोनही करणार. काय वाटते, माणूस बेटर आहे की बाई बरोबर आहे? काही सांगता येत नाही. काही सांगता नाही. त्या लोकांना आमचं 0.1% विश्वास नाही. 0.1% विश्वास नाही आहे. कोणावरच नाही आहे. कोणावरच नाही. काय वाटते मग, एखादा तर असेल ज्याच्यावर विश्वास असेल? कोणावरच नाहीये. आमचं मग स्वतंत्र, आम्ही कोणाला देऊ शकतो. स्वतःचं मत आम्ही बरोबर ज्याला द्यायला त्याला देतो. पंतप्रधान कसा पाहिजे देशाचा? आम्हाला देशाचा पंतप्रधान कसा पाहिजे की गरिबी दुरुस्त झाली पाहिजे. गरिबी दूर झाली पाहिजे. बेरोजगारी दूर झाली पाहिजे. बेरोजगारी दूर झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी कोणाला तरी दूर करायला लागेल, कोणाला तरी जवळ करायला लागेल. खुर्चीच्या करू ना. काय वाटते, कोणाला दूर कराल खुर्चीच्या, कोणाला जवळ कराल खुर्चीच्या? आता हे सांगू शकत नाही. वेळ प्रसंग जेव्हा येईल तेव्हा सगळ्या लोकांना माहित पडणार आहे. वेळ प्रसंग आल्यानंतर सध्या काही माहित नाही आहे तुम्हाला. सध्या कन्फ्युज आहे तुम्ही. काय म्हणते, काय म्हणणार आहे? बढिया आहे. तुम्ही तर एकदम मस्त प्रसन्न असता. काय करता मग? काय म्हणते, दुकान आहे, पाणी अवकाळी पाणी पडून राहिलं ना, चालणार आहे ना. मग आता वातावरण बदलून राहिलं काय? वातावरण चेंज झालं ना. मग लोकसभेचं वातावरण कसं आहे यावेळेस? चांगला आनंद आहे. चांगला आनंद आहे. काय वाटतं, कोणावर पडता पाणी? देवाला माहित आहे कोणाला पडन काय पडन. ईश्वराला माहित आहे. काय वाटते, कोणा सगळा उमेदवार यावेळेस अमरावतीसाठी? बाबतीत सांगता नाही कधीपर्यंत सांगता येईल? निर्णय डिसिजन झाल्यावर 4 तारखेला समजेल. 4 तारखेला. काय आता जे उमेदवार उभे आहे 4 पैकी, काय वाटते, कोणाचं वजन वाटते? तसं वजन चारी लोकांना चांगलं आहे. 4 लोकांचं वजन आहे चांगलं आहे. तुम्हाला काय वाटते, तुमचं वजन कोणाच्या ह्याच्यात पडते? माय वजन तर ईश्वरालाच माहित आहे. ईश्वरालाच माहित आहे. ईश्वरालाच माहित पडा. असं सध्या काही उघड करत ना नाही. काय होते उघड केलं तर? काही फायदा नाही. काही फायदा नाही. काय भीती वाटते कोणाची? भीती तर कोणाच्या बापाची नाही. मनाचा राजा मनाले सांगू. वेळेवर ठरवा. वेळ. खूप खूप धन्यवाद. काय एवढाचा ग्लास आहे? 10 रुपयाचा. काय थंड आहे? मतदान आता 26 तारखेला अमरावतीचं. काय वाटतं, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? रवी राणा. रवी राणा. रवी राणा तर आमदार आहेत. नवनीत राणा पाहिजे. बनतील ते यावेळेस खासदार? हो तुम्ही सोबत आहे त्याच्या? सोबत आहे. बनतीलच. बनते. तुमचं मत आहे तिकडे? खूप खूप धन्यवाद. नाश्ता कसा आहे? काय प्लेट आहे नाश्ता? 25 रुपये. 25 रुपये फक्त. स्वस्त आहे मग तर. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावतीचं. काय करत असता मतदान?
वा मतदान करावंच लागते. कितीदा केलेलं आहे मतदान? 25 वर्षापासून मतदानच करून राहिले. काय भेटलेलं आहे मग? काही नाही भेटलं आम्हाला. योजना वगैरे काही? काहीच नाही. काही गॅस नाही, घरकुल नाही, घर निराधारचे पैसे? निराधार नाही, आम्हाला घर नाही राहिले. शेतीचे पैसे? शेती नाही आहे, काहीच नाही. भूमी नाही? कोणत्या योजना नाही मिळालेल्या आहे? काहीच नाही मिळालं. बांधकाम कामगाराची योजना? काहीच नाही. बांधकाम कामगाराची योजना नाही घेतली? काऊन नाही घेतली? केलीच नाही आम्ही. कागदपत्रच तुम्ही कागदपत्रच नाही केले, मग कधी करसा? आता का करू सारे लोक. बरं करा मग. आणि मतदान सुद्धा करा. मतदान करतो ना. पेपर आता चालू आहे म्हटलं. चालू आहे? काय म्हणते बातमी? काय आहे बातमीचं मी तर काही सांगू नाही शकत. आता सांगू नाही शकत. काय मतदान आहे यावेळेस 26 तारखेला अमरावतीचं? 26 तारखेला आहे म्हणतात. मग काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? त्याच्यावर तर काही बोलू नाही शकत आपण. त्याच्यावर बोलू नाही शकत? काऊन भीती वाटते? भीती नाही वाटत, त्याच्यावर काही कॉमेंट नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. काय कसं अपेक्षा तर सांगू शकता तुम्ही? काय केलं पाहिजे? म्हटलं आता कसं म्हणजे त्रिकोणी झालं असल्यासारखं आहे ना. त्रिकोणी झालेलं आहे की चौकोनी झालं आहे? इकडे आनंदराज आंबेडकर आहे, प्रहार आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे. हा तेच आहे ना. प्रहार आहे, आंबेडकर आहे, चौकोनी झाला आहे आता. मग काय वाटतं? याच्यावर तर काही सांगताच नाही आता काय होणार. सध्या काही सांगता नाही. तरी कोणाच्या वजनात बसता तुम्ही? आता मी कोणाच्या वजनात बसता हे तर आता म्हणजे फक्त सांगू नाही शकत कोणाच्या वजनात. नाही सांगू शकत. वर पंतप्रधान कसा पाहिजे? पंतप्रधान मोदीचं तर काम आहेच. मोदीचे काम आहेत. सोबत आहे मग तुम्ही त्याच्या? मोदीच्या सोबत आहे. यावेळेस उमेदवार आहे मोदीचा मग बीजेपीचा? बीजेपीचा नाही पण मोदीचा आहे. असं सोबत आहे मग तुम्ही त्यांच्या? हा मोदी सोबत. खूप धन्यवाद आहे. काय म्हणते अवकाळी पाणी पडून राहिलं ना? पडू द्या ना मग. पडू द्यायचं. काय मग आपल्या मिरगात पडेल का पाणी? मिरगात आता मोदी पाळन तर पळण. मोदी पाळन तर पडन. म्हणजे तो पळन तर पाणी पळन असं. पळन तर पाणी पडलं. हा असं आहे. काय वाटते कसा खासदार पाहिजे? कसा खासदार पाहिजे? जातचोर तर खासदार नाही पाहिजे बा. जातचोर नाही पाहिजे? नाही. काय वाटते कोणा जातचोर? जो जातचोर आता सगळ्याला माहित आहे. सगळ्याला माहित आहे. म्हणजे एवढे अनपढ नाही राहिले लोक. काय वाटते खासदार बदलाचा आहे का आपला अमरावतीचा? कोण नाही बदलाचं? काय त्यांना काय ठेका घेतलाय काय? बरोबर. मग काय वाटते कोण बनलं पाहिजे असं वाटते? काय अपेक्षा आहे? काम करणारा पाहिजे. जनसामान्यामध्ये त्यांनी काय नस आहे जनसामान्यांची ती ओळखली पाहिजे. नुसतं देखावा थोडी केल्या पाहिजे. मच्छरदाण्या वाटवतात लोकांचा. स्वतः तेवढ्या रुपयाची आपण मच्छरदाणी एका गावी वाटली असेल, 10 गावामध्ये तसा प्रकार दिसतो. तो योग्य नाही आहे. तुम्ही खासदाराचे काय काम असले पाहिजे तेव्हा खासदारांनी विचारा. जसं तुम्ही पत्रकार म्हणून जेव्हा बाईट घेता तर तुमचं तुम्हाला काम माहिती आहे की काय असल्या पाहिजे. नाही का? म्हणून त्यानुसार खासदारांनी काय केलं काय नाही केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे. जिल्ह्यामध्ये खासदार बिलकुल 100%. देशाचा पंतप्रधान काय ठेका थोडी घेतलेला आहे का त्यालाच बनवायचा? काय वाटतं कोण बनलं पाहिजे असं वाटते? कोणी बनू शकते. तुम्ही बनू शकता. पंतप्रधान सल्लागार तर तुम्हाला लागणारच ना. मोदी एवढा हुशार आहे काय डोक्यानी तर ते त्याला काही सगळं समजते. सायन्स फील्डचं नॉलेज. सल्लागार असतात. बदलायला पाहिजे. देशामध्ये बदल व्हायला पाहिजे. बिलकुल 100% बदल व्हायला पाहिजे. खूप धन्यवाद. काय म्हणते दादा? मतदान आहे 26 तारखेला अमरावती. हो. काय अपेक्षा आहे? कसा खासदार पाहिजे? खासदार कामही केली पाहिजे. समाजात देशात जिल्ह्यातलं सामाजिक सलोखा जपला पाहिजे. कोण खरं उतरते या मुद्द्यावर? ते निकालात माहीत पडेल. कोण खरं पडेल. तरी पहिले सांगितलं तर लोकांना पटू शकते रे. तुम्ही सांगितलं की बा हा उमेदवार चांगला आहे, लोक विचार करतील त्याच्यावर. कळते ना लोकांना. कळते ना. विकास कामं झाला पाहिजे. सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. असं वातावरण निर्मिती राहिली पाहिजे. काँग्रेस, प्रहार, बीजेपी उमेदवार कोणी असो तो मतदार ठरवतील. मतदार ठरवते. तुम्ही काही सध्या ठरवलेलं नाही आहे? कधी ठरवा? 25च्या रात्री. 25च्या रात्री. न्यूजवाले आजकाल सरकार प्रश्न विचारतंय आणि उत्तर न्यूजवाले देते म्हणून म्हटलं मी. असं येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे. मग काय वाटते कसा खासदार अपेक्षित आहे आपल्या अमरावतीला? खासदार अपेक्षित आपल्या अमरावती जिल्ह्याला तर सध्या युवकांसाठी नवीन खासदार असावा. कारण येणाऱ्या मागील 10 वर्षामध्ये आपण मोदीजीला चान्स दिलेला आहे. विकास झालेला निश्चित विकास झाल्यासारखाच आहे पण युवकांसाठी तसा पाहिजे तसा झालेला नाही आहे. युवक आमच्यासारखे युवक आजही नोकरीसाठी कुठे ना कुठे हातपाय मारतातच आहे. म्हणून आज आपल्या अमरावती जिल्ह्याला
तरी 5 वर्षासाठी नवीन खासदार मिळावा. तो बळवंत भाऊच्या मार्फत असो की दिनेश भाऊच्या मार्फत असो, कारण प्रत्येक इथे एक चर्चा सुरू आहे की नवनीतताईंनी जे काही समीकरण त्यांनी जुळवलेलं आहे ते मग त्यांच्या जात पडताळणीचा विषय असो की काही असो, भाजपमध्ये गेल्यानंतरच तो रिझल्ट लागलेला आहे असं खूप ठिकाणी बोललं जात आहे. आणि राहिला प्रश्न की मी कुठल्या पॉलिटिकल एजेंड्यावर तर येणार नाही, कारण निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा असल्यामुळे, पण माझ्या मते तर नवीन खासदार मिळावा जो युवकांबद्दल तरी त्यांनी विचार करायला पाहिजे थोडा तरी. बाकी समाधान मिळायला पाहिजे प्रत्येक नागरिकांना. पब्लिसिटी स्टंट कमी करून काम जास्त करावं अशी माझी अपेक्षा आहे. काय वाटते हे जे अपेक्षा आहे तुमची, कोण खरं उतरू शकते आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्या देशामध्ये या विषयावर? मागील 15 वर्षामध्ये याच्या मागील 10 वर्ष आपण आनंदराव अडसूळ खासदार बघितले आपल्या अमरावतीमध्ये, ते पण बाहेरचेच खासदार होते. मागील 5 वर्षाच्या याच्यात नवनीतताईंना जनतेने कौल दिला होता, ते पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मार्फतच त्या पाठिंब्यावर निवडून आल्या. पण आता अमरावती जिल्ह्यातील लोक तरी हाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की जिल्ह्याला नवीन खासदार अजून एक बघायला मिळावा म्हणून. कारण एकाच घरात आमदारकी पण आहे, एकाच घरात खासदारकी पण आहे, हा एक नवीनच विषय आहे. म्हणून काही लोकांना असंही आहे की एकाच घरात दोन्ही पद नको, की दुसऱ्यालाही चान्स मिळावा खासदारकीचा, असं पण एक म्हटलं जात आहे. तुम्ही युवक आहात, तुम्हाला काय वाटते जे काही मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा विस्फोट होऊन राहिला आपल्या जगामध्ये, आपण प्रथम क्रमांकावर आलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीनं, काय या लोकसंख्येचा कुठेतरी रोजगारांच्या समस्येवर, लोकांच्या राहणीमानांवर ज्या काही योजना मिळू शकतात आपल्या स्थानिक नागरिकांना भारतातील, त्याच्यावर कुठेतरी या लोकसंख्येचा परिणाम होतो असं वाटते का? ते तर होणारच आहे, कारण दर वर्षाला लोकसंख्या तर थोडीफार वाढतच जाते. जन्म मृत्यू आता ठरलेलाच आहे. म्हणून युवकांसाठी सगळं काही असायला पाहिजे, कारण जे काही आहे ते युथच सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या देशासाठी आणि आपल्या जिल्ह्यासाठी पण. जोही कोणी आहे तो आपल्या MIDCत जातो, 8-10 हजाराची हातपाय मारण्यासाठी धावपळ करतो, पण तोही त्याच्यात समाधानी नाही आहे. माझ्यासारखा पण युवक वर्ग, मी पोस्ट ग्रॅज्युएशन असूनही मी शेतात इथून शेती करायला गावात जातो, कारण की जॉबच नाही आहे. इथून पुण्यालाही गेलं तर पॅकेज तसा तर आहेच नाही, पॅकेज म्हटल्यासारखंच नाही आहे तो. म्हणून त्याच्यापेक्षा आपलं शेती आहे, घरी शेती करायची. यावेळेस मग खासदार बदलवायचा आहे आपल्या अमरावतीचा? बदलायला तर हवा, कारण एकाच घरात आमदारकी आणि एकाच घरात खासदारकी. तुम्ही बदलाच्या कुठेतरी अपेक्षा आहे तुम्हाला? बदलायला तर हवा. मी असं नाही की भाजप काँग्रेसच्या याच्यावर बोलत आहे, पण बदलायला हवा. आपण 5 वर्ष नवनीत त्यांना दिला, 5 वर्ष आपण नवख्या अजून एका माणसाला द्यायला हवा. येणाऱ्या 5 वर्षानंतर मग अजून चेंज व्हायला पाहिजे. दर 5 वर्षांना चेंज व्हायला पाहिजे. तसं तर ते चेंजच व्हायला पाहिजे. मागील 10 वर्ष आपण मोदीजींना दिले, हे 5 वर्ष आपण राहुल गांधीला द्यायला पाहिजे. असं असायला पाहिजे. आपल्या देशात दर 5 वर्षाला नवीन व्यक्तीला द्यायला पाहिजे, जो त्याचा काही ना काही देशासाठी असलं पाहिजे. तुम्ही बदलाच्या पक्षामध्ये आहात? बदलाच्या पक्षात आहे. कारण एकाच घरात सगळं काही, कारण घराणेशाही मोदीजीच म्हणतात, घराणेशाही नको. म्हणून मी त्यांच्याच या गोष्टीसाठी मी त्यांना हे तरी करतो की बाबा घराणेशाही नको म्हणून. त्यावेळेस बदल झाला पाहिजे, जिल्ह्यात बदल झाला पाहिजे. बाकीचे जिल्ह्यात प्रत्येक जागी बदलण्याचेच दिसत आहे. जे काही दिसत आहे, अकोल्यातही चांगला नवीन खासदार बघायला मिळून राहिला, यवतमाळमध्ये पण नवीन खासदार, वर्धेत पण थोडी स्थिती वेगळीच दिसत आहे. म्हणून नागपूरमध्ये गडकरी साहेब असायला पाहिजे, माझं असं मत आहे. कारण गडकरी साहेबांचं कामामुळेच आपल्या देशात जे काही डेव्हलपमेंट दिसत आहे कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत, ते गडकरी साहेबांमुळेच दिसत आहे. बदल झाला पाहिजे, अमरावतीमध्ये बदल झाला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. अपन करते वोटिंग? करते क्या? नहीं करते? तुम भी नहीं? राजनीतिक विषय नहीं, मैं अगर कोई करते हैं वोटिंग तो वोटिंग करते ना. वोटिंग करते. क्या मुद्दे हैं वोटिंग के? नाही कुछ मुद्दे कुछ नाही. ठीकठाक आहे सर्व. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय मतदान वगैरे करत असता? करत असता. काय मुद्दे आहे मतदानाचे एकंदरीत? मतदानाचे राखीव लादल्यापेक्षा अशा जो लोकांचे कामं करणारे आहे नेता, असे राहतात, असे
आणि त्यांना जसे तुम्ही परीक्षा घेता 10वीच्या चक्राची तसे त्यांची परीक्षा घेऊन त्यांना निवडणूक उभे ठेवा. परीक्षा घेऊन कोणी जाणून उभे करून देता आणि ते सारे जनतेला लुटते. कामं करत नाही. साधी नाली साफ नाही करत. उमेदवाराची पात्रता त्याची पात्रता असली पाहिजे. निवडून येण्याची पात्रता नाही. कोणी 14वा मुख्यमंत्री झाला काही बबनशाही करते ते मग जनतेला त्याचा त्रास. सुशिक्षित पाहिजे उमेदवार. सुशिक्षित पाहिजे. त्याची परीक्षा घ्या तुम्ही. त्याची परीक्षा एमपीएससी यूपीएससी सारखी नाही. हो एमपीएससी नाही. साधारण मॅट्रिक 12वी सारखी तर घ्या. का तो जनतेची काय सेवा करू शकते काय कामं करू शकते. बरोबर आहे. या बाबतीत विचारा. त्याला महाराष्ट्राला देशाला ज्ञान पाहिजे. बरोबर. खूप खूप मस्त मुद्दा मांडला. काय वाटतं मग यावेळेस कोण बनणार आहे काय? यावेळेस आम्हाला लादलेला उमेदवार नको. लादलेला म्हणजे कोण? म्हणजे असे तुम्ही राखीव मध्ये कोणी आणून उभे करून देता. म्हणजे राखीव नाही पाहिजे मतदारसंघ. तो कोणताही सगळे समाजाचे कोणी राहू उभा. ज्याने वोटिंग लोक करून ते करतील. म्हणजे तुम्ही समान नागरिक कायद्याच्या कुठेतरी फेवर मध्ये समान नागरिक कायदा लागू झाला या लादलेला उमेदवार काही काम करत नाही. तो बिलकुल ओपन पाहिजे. अवॉइड ड्रिंक अँड ड्राईव्ह. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेत. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? काम करने वाला लोगों के लिए. काम करने वाला होना. क्या लगता कौन काम करेगा? अब जो चुन के आए वो काम करना चाहिए जिसने. नहीं, पहले अपने को उसको चुन के लाना है, उसके बाद में वो काम करेगा. तो चुन के लाने के लिए पहले कुछ तो भी मुद्दे होना. क्या लगता है कौन है? हमारे स्टूडेंट के मुद्दे हैं, रोजगार के मुद्दे हैं, उसके बाद में फिर पेपर लीक होते हैं उसके मुद्दे हैं, बहुत से मुद्दे हैं. क्या लगता है कौन मुद्दे पे खड़ा उतर सकता, कौन कर सकता है ये पूरा? ये सब पब्लिक पर डिपेंड है. जिसको वोट देंगे वो आएगा चुन के. तुम किसके पक्ष में बैठते? हम तो कांग्रेस के पक्ष में. बळवंत भाऊ के. बळवंत भाऊ खासदार बनने चाहिए इस बार. बनने चाहिए. ऊपर पंतप्रधान कोई भी रहे. पंतप्रधान कोई भी रहो लेकिन खासदार बळवंत भाऊ. खूप खूप धन्यवाद. त्यांचे चांगले आहे. चांगले आहेत. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय वाटतं कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? खासदार आता दोन याच्यात फायदा आहे. कोणाकोणात? रवी राणा आणि वानकडे. रवी राणा तर रेसमध्येच नाही आहे. नवनीत राणा आहेत का? नवनीत राणा. राणा म्हटलं नवनीत राणा आलं ते एकच घरचं आहे ना. कोण येते? हे नाही सांगता येत ना. नवनीत राणा, बळवंत भाऊ, बच्चू भाऊ. नाही दोघांची फायदा आहे. काँग्रेसचे बीजेपीचे. कोणाचं पार्ट जवळ आहे वाटते? सध्या राणाचं जवळ आहे. राणाचं जवळ आहे. तुम्ही सोबत आहे त्याच्या? असं काही सांगता येत नाही सध्या. सध्या नाही सांगताय. नाही. वेळेवर सांगतात. मतदानाच्या दिवशी. मतदानाच्या वर मोदी. मोदी पाहिजे. वर पाहिजे. मग खाली कोणी चालते पण वर मोदी पाहिजे. काय झाला काय? चालू आहे. मतदान आहे 26 तारखेला अमरावतीत. काय वाटते? कसा खासदार पाहिजे? आपल्याला ज्ञान नाही आहे. कधीपर्यंत घेसान ज्ञान? काय म्हणता? बढिया आहे. कोण पाहिजे तारखेला मतदान अमरावती लोकसभेत? काय वाटते कसा खासदार पाहिजे? खासदार बळवंतराव वानखडे. वानखडे पाहिजे. बनतील ते खासदार यावेळेस. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. देशाचा पंतप्रधान कोण बनलं पाहिजे? नरेंद्र मोदी. खासदार बळवंत भाऊ. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. असं शक्य होईल का? ते होते ना. शक्य. 400+ म्हणतात तिथं. 400+ होऊन नाही ना. ते होऊन जाईल. त्यातली एक अमरावतीची नशील. एक अमरावतीचे सोडून. तुम्ही काय म्हणता? आम्ही इथला आमचं बलगावले. अरे बलगावलेच येते ना आपलं अमरावतीचं. आमचं हे वानकडेच आहे. वानकडेच आहे. वर कोण आहे? आपले मोदी. ठीक है सब मजे में। ईद हो गई? ईद हो गई, दिवाली भी हो गई, होली भी हो गई। होली भी। अभी 26 तारीख को होली है फिर से। 26 तारीख को और ईद है फिर से लोकसभा की। क्या बोलते हैं? क्या बोलते, कोई ना कोई आने वाला है। कोई ना कोई आने वाला है। 2 बजे एक जन आएंगे। कौन आएगा फिर? आएगा रवि राणा। रवि राणा आएगा? रवि राणा तो आमदार है। उसके औरत आएंगी। उसके औरत आएंगे, नवनीत राणा आएंगे, बनेंगे इस बार खासदार। तुम साथ में उनके? तुम साथ में उनके? तुम साथ में उनके? साथ में। 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेत। काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? खासदार असा पाहिजे बेरोजगार मुलांना काही रोजगार, उद्योग धंदे हे काढायला पाहिजे त्यांनी। MIDC आणलं पाहिजे।
मुलांना, बेरोजगार मुलांना रोजगार देण्याकरता. रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात. असा खासदार माझी MIT जेवढी करून घेतली, पण तिथं अजून काही स्थानिक विद्यार्थ्यांना काही काम नाही आहे. आमचा मुलगा स्वतः खाली आहे, इंजिनियर झाला, इलेक्ट्रिक इंजिनियर. आमदारांना प्रयत्न करायला पाहिजे. खासदारानं मग काय तर खासदारांचे प्रयत्न करायला पाहिजे. काय वाटते कोण आहे मग असा सक्षम खासदार बनणार आहे किंवा उमेदवार आहे जो हे प्रयत्न करू शकते? आता कोणी करू शकते, त्यांनी जर तसं प्रयत्न केलं तर. आता जनतेवर आहे ते, जनतेवर आहे ते कोणाला आणलं नाही. तुमच्या नजरेत कोण आहे असा उमेदवार सक्षम तर उमेदवाराचा राष्ट्रीय पक्ष जो आहे कोण म्हणजे ते भाजप आले, भारतीय जनता पार्टी. नवनीत राणा एक केंद्रात आहे, नवनीत राणा एक केंद्रात आहे. सर डबल इंजिन जर असाल, डबल इंजिन तर सरकार पाहिजे. डबल इंजिन असाल होईल कुठेतरी विकास काम. काय म्हणता डोके साहेब? काही नाही बा, मी काहीच नाही म्हणू. कोणी येऊ, कोणी बसो खुर्चीवर. सांगा पटकन, कोणाला हार मी काहीच नाही टाकत बा. कोणाला हार घातला? कोणालाच टाकला नाही. कोणाला टाकला नाही काही निश्चित नाही मग सध्या. माझ्या काही निश्चित नाही आहे. काय ठरवसाल? काय म्हणते कोणाला रंगवतो यावेळेस? कलर चालू आहे बा मालपाणी. हा ना, कलर तर चालूच आहे. 26 तारखेला आपल्याला कलर मारा लागते कोणा तरी भिंतीवर. मारून देऊ ना. कोणावर मारता? बीजेपीवर, काँग्रेसवर, प्रहारवर. नाही, आपला बहुजन आघाडी, वसंत वानकडे. काय बळवंतराव वानकडे बनतील खासदार यावेळेस. 43ची भिंत रंगवायची आपल्याला यावेळेस. रंगून देऊ ना. रंगवायचीच आहे. रंगून देऊ 100%. काय म्हणते? काही बोलत नाही. पान खाल्लेलं आहे, बोलता येत नाही. मी इथलं नाही आहे. तुम्ही इथलं नाही आहे? कुठल्या? वर्धा जिल्हा. वर्धा जिल्हा. वर्धेत ते तिकडे आहे ना रामदास तळस आहे, तो अमर काळे आहे. अमर काळे. अमर काळे येऊ मग. काय म्हणते? काही नाही, सगळं बरोबर. कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? भगवंत वानकडे पाहिजे. भगवंत वानकडे पाहिजे. बनतील यावेळेस ते खासदार अमरावतीचे? बनले तर काही वेगळं तर होईल, बनले तर वेगळे होईल, काहीतरी चांगलं तर होईल. तुम्ही सोबत आहे त्यांच्या? आमच्या इकडे प्रचार चांगला आहे. प्रचार सर कुठं? चपराजी गुला चांगला प्रचार आहे. अमरावतीत सोबत आहे तुम्ही त्यांच्या? सोबत तर नाही आहे, पण बघू आता. वर कोण पाहिजे पंतप्रधान देशाचा? पंतप्रधान काय बोलतो? पंतप्रधान त्याला हटूच नाही शकत कमीत कमी 10-15 वर्ष. नाही काय हटतच नाही. पाहिजे काय? तो देणार आहे, बीजेपी देणार. बीजेपी देणार आहे? बीजेपी केंद्रात बीजेपी देणार आहे. बीजेपी सोबत नाही आपण, पण येणार आहे तर आपण थोडी ना पलटू शकणार आहे. असं यावेळेस खासदार बदलाच आहे. मग येणाऱ्या 26 तारखेला अमरावती लोकसभेचं मतदान आहे. कोणता जिल्हा आहे ते तुमचा? अमरावती. अमरावती येते. काय कसा उमेदवार पाहिजे आपल्या अमरावतीसाठी यावेळेस? काम करणारा उमेदवार पाहिजे. काम करणारा पाहिजे. काय वाटते कोण आहे काम करणारा उमेदवार? काम तर सारेच जण करते. काम सर्वच जण करतात. आश्वासनही सर्वच देतात. सर्वच देतात. मतदानही सर्वच करावं लागते. एकालेच करावं लागते मतदान. ते आप गुप्त आहे. ते गुप्त आहे. कोण सांगितलं तर काय होतं? नाही सांगत नाही. ते संविधान अधिकार दिला, मतदान गुप्त आहे, तर कोणाला सांगायचं नसते. ते तरी कार्यकर्ते प्रचार करतात. कार्यकर्ते करतात ना प्रचार. जो ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तो त्याचा प्रचार करते. सामान्य मतदारांना जर हे सांगितलं पटून की बा हा उमेदवार योग्य आहे, तुम्ही याला निवडून आणा, कुठंतरी यानं कल्याण होणार आहे अमरावती लोकसभेचं, तर ते समोरच्याला आमचा जो व्ह्युअर्स आहे त्याला जर ते चांगलं वाटलं तर तोही तो विचार करू शकते. मी काय म्हणतो, पक्षाचे लोक आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे, BSP आहे, प्रहार आहे, त्या पक्षाचे ते कार्यकर्ते, आम जनता नाही, ते पक्ष ते पटून सांगतात आपल्या पक्षाची रणनीती आम्ही असं कार्य करतो, तसं करतो. पण जे काही करायचं आहे ते जनता जनार्दन ते आपल्या मतानंच करतात. 5 वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे. ज्या विद्यमान खासदार होत्या नवनीत राणा त्याही यावेळेस उभ्या आहेत. दर्यापूर रंजनगाव मतदारसंघाचे आमदार आहे बळवंत वानकडे ते उभे आहेत. त्यानंतर माझे नगरसेवक आहे दिनेश भाऊ हे उभे आहेत. त्यानंतर आनंदराज आंबेडकर आहे, रिपब्लिकन सेना आहे, MIM चा पाठिंबा आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे त्यांना. बहुजन समाज पार्टी आहे यावेळेस. काय वाटते याच्यात कोणाचं पारड जड वाटते तुम्हाला? सध्या तर दोनच पक्षाचं पारड जड दिसून राहिलं. पक्ष आहे. प्रहार रेस मध्ये नाही आहे का? प्रहार नाही आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. काय वाटते काट्याची टक्कर आहे की एकतर्फी आहे? नाही, काट्याची टक्कर आहे. काट्याची टक्कर आहे. एकतर्फी कोणतंच होत नाही. सध्या काही निश्चित केलेलं नाही आहे तुम्ही? नाही. वेळेवर कराल? आम्ही आम जनता आहे. वेळेवर काय आपलं काही जरूरच आहे. आपलं त्याच्यात मतच नाही, काही मतच नाही. सगळे लिचडी भरली. काय म्हणतात हो, लोक एवढे हुशार आहे. मतदानाच्या वेळेस ज्यानं चांगलं काम केलं ना त्यालाच मत देणार आहेत. हे बाकीचे सारी बोंब बेकार आहे. याला आणि त्याला ज्या दिवशी मतदान करतील ना लोक रात्रभर विचार करून दुसऱ्या दिवशी मतदान करतील कोणाला द्यायचं आहे म्हणून. का
तर हे आपल्या जिल्ह्याचा काही ना काही विकास झाला पाहिजे, त्यालाच मत देतील, बाकी कोणाला देत नाही. काय वाटतं कोण विकास करून राहिला? विकासाचा आहे काही सांगायची गोष्ट नाही आहे, गुप्त आहे थोडंसं. विकासाचं दिसते ते गुप्त नसू शकते. हा ना, गुप्त आता तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे काय काय चालू आहे. कार्य आहे का तो खासदार रस्ता नाल्या की साफ करणार नाही. तो मोठं कार्य. काय वाटतं 10 वर्षाचा कार्यकाळ? 10 वर्षाचा कार्यकाळ एकदम चांगला राहिला, व्यक्तिगत माझ्या पुरतो, बाकीच्या लोकांपुरतो नाही. व्यक्तिगत काय मुद्दे सॉल्व्ह झालेले आहेत? मुद्दे भरपूर साल झालेले आहे. मेडिकल कॉलेज झाले, डबल इंडियामध्ये रोड झाले, कुठं काय काय नाही झालं. लोकांना पटत नाही हा भाग वेगळा, पण आम्ही ऍक्च्युअल टीव्हीवर पाहत असताना पुरा जो 10 वर्षाचा प्रोग्राम आहे, इतकं काम कोणीच केलं नाही. एवढं काम कोणीच केलं हा, नथिंग टू हेल्प. म्हणजे वर पाहिजे तर ज्यावेळेस ते वर पाहिजे पुन्हा नाही, तसं नाही आहे. माझं कसं आहे, माझं प्रिन्सिपल 10 वर्ष कोणी पक्षाचा जर पंतप्रधान असेल तर त्याला एक वेळा अमेरिकेसारखा एक वेळा गच्चंटी दिली पाहिजे, दुसऱ्याला बसवलं पाहिजे. नाही तर एक जण जर राहिला ना तर 5 वर्ष हा परत काहीतरी तमाशा करेल. म्हणजे याच्यात चुका केलेल्या आहे पंतप्रधानांनी, फार मोठ्या चुका केलेल्या आहेत. कसं आहे की जे पक्षात त्यांच्या पक्षात नव्हते त्या दुसऱ्या पक्षातल्या लोकांना जेलमध्ये टाकलं, हे बरोबर नाही आहे. मग काय वाटतं यावेळेस परिवर्तन झालं पाहिजे? परिवर्तन झालं पाहिजे, पण लोकांचा कल आहे. आणि 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 शेवटी कसं आहे की शेवटी इलेक्शन कसं होते हे कठीण काम आहे. हे इलेक्शन कसं आहे म्हणजे बोलायचं म्हणजे कास्ट वाईज इलेक्शन आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका इकडे 2 वर्ग, एका इकडे 1 वर्ग, आणि हा रिझल्ट 4 तारखेलाच माहिती होती कोण निवडून येईल म्हणून. खूप धन्यवाद. क्या मुद्दे तुम्हारे मतदान के क्या मिलना चाहिए इसमें मतदान करते थे? मेरी कोई डिमांड ही नहीं है। डिमांड ही नहीं है, कोई डिमांड नहीं है। मतदान पे बहिष्कार है इस बार? नहीं, मतदान करेंगे ना, मतदान करेंगे। क्या लगता है किसका पार्टी दो इधर वजन किसका लगता है? वजन बलवंत वानखेड़े। बलवंत वानखेड़े के साथ में क्या बोलते दादा? 26 तारीख को मतदान है। 26 तारीख को मतदान है। विदर्भ का अभी तक विकास हुआ नहीं, ना हमको भाजपा चलती ना कांग्रेस चलती। हमको विदर्भ का विकास करने वाले लोग होना। विदर्भ बहुत पिछड़ा रहा है आज तक के, इसके बारे में दोनों भी पार्टियों ने आज तक कुछ सोचा नहीं, इसीलिए हमको दोनों भी नहीं चलती। इसलिए हम नोटा का बटन दबाएंगे। नोटा का बटन दबाएंगे। फिर ये दोनों पार्टियां छोड़ के प्रहार भी है रिंग अपने इसमें सर्कल में। नहीं, हमारा मुद्दा ही नहीं है ना प्रहार के पास है ना और कोई पक्ष के पास है। हमको विदर्भ का राज्य अलग होना, निर्माण विदर्भ का राज्य अलग होना, विदर्भ अलग होना। हाँ, विदर्भ अलग होना, जब ही जाकर हमारा विकास हो सकता है। विदर्भ का पार्टी का उम्मीदवार भी है। हाँ, है ना। फिर भी नोटा का बटन दबाएंगे। जहाँ पे विदर्भ के पार्टी का उम्मीदवार नहीं, वहाँ नोटा का बटन दबाएंगे। और जहाँ विदर्भ के पार्टी का उम्मीदवार है या जो हमारे इस मैनिफेस्टो को लेके चल रहा है विदर्भ के, तो फिर उसका बटन दबाएंगे। क्या किसको जिम्मेदार ठहराते तुम कि भाई इसने अभी तक की विदर्भ का विकास नहीं किया, डेवलपमेंट नहीं किया? बीजेपी और कांग्रेस दोनों को जिम्मेदार ठहराते। अभी तक सत्ता सेंट्रल में उनकी रही, इसलिए वो दोनों ही जिम्मेदार है। कांग्रेस तो चाहती। क्या लगता है विदर्भ अलग होना चाहिए? हाँ, विदर्भ अलग होना चाहिए। क्या होगा उससे, ऐसा लगता है? उससे विदर्भ का विकास होगा, जो भी अनुशेष है वो दूर होगा, छोटे राज्यों की ज्यादा प्रगति होती है। अभी तक के जो अपन ने आज तक देखते आए हैं, तेलंगाना अलग हुआ, झारखंड अलग हुआ, छत्तीसगढ़ अलग हुआ, और जहाँ इंडिया के अंदर जो सारे छोटे राज्य हुए उनका जो विकास दर है छोटे राज्य बनने के बाद में उनमें बहुत ज्यादा हुआ उनका। हाँ, मतदान करने वाले हैं। हाँ, विदर्भ के मुद्दे पे। धन्यवाद। मतदान आहे अमरावती। काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? साहेब आता बेरोजगारी सोडायला पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न उचलायला पाहिजे। महागाई वाढली आहे, त्याच्यात तिकडे काही आवाज उचलायला पाहिजे, असा खासदार पाहिजे सर्वांना घेऊन चालणारा। शेतकऱ्याच्या भावाला भाव नाही, मालाला भाव नाही। काय वाटते कोण देणार आहे हे सगळं? आता काय बघा, येणं संसदेमध्ये असा प्रश्न उठायला पाहिजे, असा खासदार पाहिजे तडफदार, बिलकुल आपल्या समस्या घेऊन जायला पाहिजे। तडफदार कोण? तडफदार सांगायचं जर झालं नवनीताई राणा आहे। बनतील त्या यावेळेस खासदार पुन्हा? वाटते 5 वर्षाचा कार्यकाळ अजून करतील त्या? सोबत आहे तुम्ही त्यांच्या? चहा काय म्हणते? चहावाला देशाचा पंतप्रधान आहे म्हणतात। काय तुम्हाला बनायचं आहे का पंतप्रधान? नाही, मतदान करत असता? मतदान करत असता। काय कोणते मुद्दे असतात मतदानाचे मग? कोणी सांगितलं आता बेरोजगारी, हा, शेतमालाला भाव नाही, पण कुठे देत नाही, कोणतं सरकार देत? मग आता मग काय करतो? मुलगा इंजिनियर आहे, सध्या काही सांगता नाही येत, वेळेवर ठरवाल। IPL मध्ये कोण आहे? नाही येऊ मग मतदान येणाऱ्या 24 तारखेला अमरावती लोकसभेचं मतदान आहे। काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी?
खासदारांना कामं केले पाहिजे. खासदार धर्मनिरपेक्षच असला पाहिजे. याच्या समोरचा खासदार धर्मनिरपेक्षच असला पाहिजे आणि त्यांना कामही केले पाहिजे. कामही केले पाहिजे. दोन्ही गोष्टी पाहिजेत त्यामध्ये. हो, दोन्ही गोष्टी पाहिजे. काय वाटते कोण बनू शकते असा जो उमेदवार आहे धर्मनिरपेक्ष आणि कामही करू शकते असा कोणता उमेदवार आहे? धर्मनिरपेक्ष तर एक बळवंत वानखेडेचं व्यवस्थित वाटवला. बळवंत भाऊ वानखेडे आहे. काय बनतील खासदार बनतील यावेळेस? होऊ शकते. हो. आपल्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते. हो आमदार आहे. आणि समीकरण कसं बच्चू कडू सोबत भरपूर लोक जाऊ शकते. बच्चू कडू सोबतही भरपूर लोक जाऊ शकते. मग यांना कोणाचे मतदार कमी होते? भाजपाचेच कमी होऊ शकते. भाजपचे कमी होते. हो. काही लोक आरोप करतात की काँग्रेसचे कमी करून राहिले. नाही, काँग्रेसचे कमी होणार नाही साहेब. काँग्रेसचे मतदान कमी होणार नाही. आणि मागची सीट याच्या अगोदरची सीट अडसूळ साहेबाची सीट जर समजा होती तर त्याची अडसूळ साहेबाचे शिवसेनेचे मतदान होते. शिवसेनेचे मतदान काँग्रेसला पडू शकते. शिवसेना 2 गटामध्ये विभागली गेलेली आहे. तरी त्या विभागली गेली तर त्याचा फरक पडणार नाही आहे. कारण का आपल्या इथं शिंदे साहेबाचं काही अस्तित्वच नाही आहे. अस्तित्व नाही आहे शिंदे साहेबांचं. मला असं वाटतं. आता एक वैयक्तिक मत झालं. यावेळेस खासदार बळवंत भाऊ ठेवलेले आहेत. बळवंत भाऊ बनतील. होऊ शकते. तुमचा कौल आहे यावेळेस तिकडे? नाही, कौल म्हणजे मी असं काही मी मतदान करीन असं करीनच असं काही नाही आहे. पण असं वातावरण वाटते. काय देशाचा पंतप्रधान कसा असला पाहिजे म्हटलं पाहिजे वाटते? पंतप्रधानासाठी तर मीच असलो पाहिजे. तुम्ही पंतप्रधान मीच पाहिजे. तुम्ही पाहिजे पंतप्रधान झाली. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बनले पाहिजे तुम्ही. धन्यवाद. येऊ मग. 6 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय काही तक्रारी काही समस्या आहेत का? नाही, काहीच नाही. सगळं बरोबर आहे. A to Z. काय वाटते कसं पाहिजे पंतप्रधान? निवडून आता निवड सर. काय वाटते काय कोणत्या बेसवर निवडत असतं? काय मुद्दे असतात? जनते के बेस पे रहेगा. जनता आहे आता जनतेला. बाकी समजा जे निवडून आले त्यांच्यावर समजा ज्यांना वोटिंग चांगलं झालं ते या पक्षाचं यावेळेस खासदार काम करणारा कोण आहे? काम करणारा आहे ना. आता कोणी ना कोणी बळवंत वानखेडे आहे समजा. नवनीत राणा आहे. दिनेश बुबू आहे. आंबेडकर आहे. काय वाटतं असं सुटूनच अजून काही विचार नाही. अजून केलेलं नाही. कारण लवकर लग्न जवळ आलेलं आहे. हो ना. लग्नाला आले तयारी ठेवू ना. काय म्हणते दादा? बोलत ना. काय पाहिजे आम्हाला? नवीन सरकार पाहिजे. नवीन सरकार पाहिजे. काय वाटतं कोणतं पाहिजे नवीन सरकार? नवीन सरकार आम्हाला बदलाव पाहिजे. अमरावतीचा काही अमरावतीचा बदलाव पाहिजे. म्हणजे खासदार बदलाचा यावेळेस अमरावती. काय वाटते कोण बनावं खासदार? आता आमचा विचार आहे वानखेडे साहेब. वानखेडे साहेब. वानखेडे. वानखेडे. यावेळेस कौल आहे त्यांनी. हो. वर पंतप्रधान आपलं वरचं काही पाहिजे. आपल्या अमरावती शहर जर लोकसभा आपल्याला हे पाहिजे. लोकसभेत पाहिजे. इकडे बच्चू भाऊ उभे आहेत. तेच आहे म्हणा. इकडे आनंदराज आंबेडकर उभे आहेत. मग तेच भरायचं आपलं हे म्हणजे चांगलं गरीबाची सरकार आहे. गरीबाईचं बनणार आहे. ऑटोवाली सरकार आहे. सगळं घेऊन जाणार. ऑटोवाल्याचं काय प्रामुख्यानं समस्या आहे ऑटोवाल्यांच्या? ऑटो समस्या आहे. गॅस कमी झाला पाहिजे. डिझेल कमी झाला पाहिजे. गॅस कमी झाला पाहिजे. ते समस्या आमचं मुद्द्यावर मतदान करणार आहे यावेळेस. हो. बळवंत भाऊ बनतील खासदार. काय म्हणते कोणाचा जोर आहे यावेळेस अमरावतीत? अमरावतीत तर आता तसं अमरावतीत म्हटलं तसा जोर तर आता इथंच राहणार आहे ना. कोणाचा? राणा. नवनीत राणा. काय वाटते बनतील का त्या खासदार यावेळेस? काय सांगायचं तर असते बदलायला नाही पाहिजे होतं. पक्षात निवडून आली असती ते अजूनही. पक्षानं बदलायला पाहिजे. पक्षाने बदलायला पाहिजे होता. पण यायचे आता काही कारण असते ना त्याचं द्यायला माहिती आता काय. उमेदवार म्हणून कशा आहेत त्या? पक्षातच सोडला आता समजा. उमेदवार म्हणून कशा आहेत त्या? सध्या म्हणजे लोकांचं मत तिच्याविषयी चांगलं आहे सध्या. तुमचं मत काय म्हणते? आपलं मत तर नाही आहे तिच्याविषयी. चांगलं नाही आहे. मग तर पक्षच नाही बदलायला पाहिजे होता. पक्षानं तर बदलायला पाहिजे. पहिले अपक्ष होत्या त्या. हो ना. पहिले अपक्ष होत्या ना. आताही अपक्ष राहिले असतात. निवडून आले असतात ना. इकडे काँग्रेसची असते उमेदवार. इकडे बीजेपीचा असता. मग फाईट झाली असती ना लय. हो ना. आता तरी निवडून आली असतील ते. निवडून आली असते का? अपक्षातही निवडून आली असतील. वर पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधान वर
आता काय सांगा, आता कोण पाहिजे काय पाहिजे आपल्याला काय तेवढी माहिती नाही. मोदी आहे पंतप्रधान देशाचा. हो, मोदी तर आहे आता सध्या. चांगला आहे की कसा आहे तो? बरं आहे बिचारा काही. त्याच्याच पार्टीचा उमेदवार आहे त्या. हो, हे नवनीत राणा ना, मग त्यानेच उभं केलं आहे ना त्याच पार्टीत. काय वाटतंय बनणार आहेत का डबल खासदार? हा, सध्या काही गॅरंटी नाही आहे बनाची. नाही सध्या काही गॅरंटी नाही आहे. मत नाही आहे सध्या कोणाकडे. नाही, वेळेवर ठरवसा. हो आता टाइम आहे ना अजून. 24 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? जो सर्वांच्या मदत करणारा असा असला पाहिजे. सर्वांचं कल्याण केलं पाहिजे त्यानं. हो. काय वाटते कोण कल्याण करू शकते सर्वांचं? सध्या काही असा उमेदवार आहे लक्षात? बीजेपी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आनंदराज आंबेडकर, प्रहार जनशक्ती पार्टी. बीजेपी आहे. बीजेपी आहे. भारतीय जनता पार्टी यावेळेस खासदार बनणार आहे नवनीत राणा. उमेदवार आहेत ते यावेळेस. त्यांचा कौल आहे, बघत आहे तुम्ही त्यांच्या. मग कोणाला घालता यावेळेस टोपी? लोकांना घालायला लागते ना उन्हाळ्यात टोप्या. 24 तारखेला टोपी घालायला लागते एकालेच घालायला लागतं. पाहू मग आता वेळेवर पाहिजे. सध्या काही उमेदवार ठरवलेला नाहीये. ठरवला आम्ही मारू रवनीत राणाला. नवनीत राणा सोबत आहे तुम्ही त्यांच्या. हो, त्यावेळेस बनणार आहे त्यांच्या पक्षाचा खासदार भारतीय जनता पार्टी. वर 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 नाही माहित बाप. वर नाही माहित. खाली खासदार बनतील. खासदार बनतील राणा. बनल्या पाहिजे त्या खासदार यावेळेस. खासदार बनल्या पाहिजे यावेळेस. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. धन्यवाद. कोणता जिल्हा येते तुमचा? अमरावती. अमरावती येते. येणाऱ्या 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेचं. काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? सध्या नवनीत राणाचा माहोल आहे. सध्या नवनीत राणाचा माहोल आहे. काय वाटते कोण माहोल आहे त्यांचा? हा, असं काय केलेलं आहे त्यांनी की माहोल वाटते? माहोल म्हणजे आता त्यांचं कसं आहे, बीजेपी. हा, बीजेपीचे तिकीट आहे. बीजेपीची तिकीट आहे. हा, सध्या फॉर्म मध्ये ना दोघे नवरा बायको. सध्या फॉर्म मध्ये आहेत म्हणून यावेळेस त्यांचा फॉर्म पहिल्या नंबरवर येणार आहे. खासदार बनणार आहेत त्या. बनेल. वर पंतप्रधान कोण आहे देशाचा? मोदीच होणार. मोदीच होणार आहे. तुम्ही सोबत आहे त्यांच्या यावेळेस? हो, आपल्या सत्ताच्या गाडीला सोबत आहे. यावेळेस आपल्या अमरावतीचं 30 रुपये 3 आहे ना. चला येतो. धन्यवाद. खासदार पाहिजे. माझं घेतलं. त्यांचं घेतलं तर माझं घेतलं. तुम्हाला वेगळं बटन दाबावं लागते जाऊन. हो का? भेटणार नाही दाबता येत तुम्हाला. वेगवेगळं मतदान करावं लागते ना. काय वाटते कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? अमरावतीसाठी आपले कार्यकर्ता चांगला व्यवस्थित. कोण आहे कार्यकर्ता चांगला? जनतेचं काही ना काही केलं पाहिजे त्यानं. कोणा खासदारानं? हा ना, कोणत्या खासदारानं? कोणते समजा. हा ना, कोण बनलं पाहिजे आता आपल्याला? आता उमेदवार आता आपल्याला उमेदवार निवडा लागते. हो, बरोबर आहे. मग कोणाला निवडता? आता सध्याचे जे काय आता जनता जिकडे हे करल. अरे जनता तुम्हाला सांगणार आहे का? तुम्हाला सांगायला लागेल ना. आता आम्हाला ते काय, आम्ही आता ज्यावेळेस वोटिंग येईल त्यावेळेस आमचा ठराव, आम्ही आमचं मतदान हक्क आहे हा गाजवणारच आहे. सिक्रेट आहे. सिक्रेट काय आहे? सिक्रेट आहे तुमचं यावेळेस. सध्या काही ठरवलेलं नाही आहे. हा, सध्या काही ठरवलेलं. काय म्हणतो दादा 26 तारखेला मतदान आहे, कसा खासदार पाहिजे अमरावतीसाठी? कैसा है देखो, हमारा तो ऐसा है कि जिसने काम किया उसको लाओ, जिसने काम को नहीं किया उसको लात मारो. काम की बात नहीं है. जिसने काम किया नहीं, ये जो खासदार ने तो काम करी नहीं ना. कुछ भी नहीं काम करी ना. गाड़िया नगर में करी ना, ग्रामीण में करी ना, कोई किधर करी नहीं. अब अपने को तो बलवंत वानखड़े को लाना है, पंजे को लाना है. हाँ, 100% लाना है. वो काम कर सकते हैं. वहाँ काम करेंगे वो. अब सब लोगों के विचार बता रहे ना. हम लोगों के विचार बता रहे कि भाई अच्छे कैंडिडेट है, अच्छे है, काम करेंगे. उनको भी देखेंगे एक बार 5 साल उनको भी देखेंगे. उनको भी देखेंगे. हाँ, देखेंगे उनको भी. अपने को तो 5 साल में देखना ही है ना किसी न किसी को.
ऊपर में अपने को तो कांग्रेस की सरकार होना। यावेळेस 26 तारखेला मतदान आहे अमरावती लोकसभेत. काय वाटते? नवनीत राणा निवडून. नवनीत राणा येईल निवडून. ते वय बसलेला आहे त्याच्यात 18 वर्षात झाला तू. मतदान कार्ड काढलेला आहे. खासदार बनल्या पाहिजेत ते. पंतप्रधान कोण बनणार आहे देशाचा? मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहे. तू सोबत आहे त्यांच्या. यावेळेस मतदान करणार आहे त्यांना. काय कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहेस? कमळ. नाही कोणत्या मुद्द्यावर काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करशील? कास्तकाराचे भाव भेटला पाहिजे बस. बियाणाले पिकाले समजा. या मुद्द्यावर तुला वाटते विश्वास आहे मोदीवर? येऊ मग असता का मतदान? काय भेटलं पाहिजे म्हणजे मतदान करता? काय भेटलं पाहिजे? पैसे भेटले पाहिजे? पैसे नाही भेटले पाहिजे आपल्याला. बस कामं झाले पाहिजे आपले. कोणते कामं? बाकी हे चिल्लर चल्लर कामं कोणते राहते नाही कोणती काही. काय वाटतं कोणा कामे केलेले आहेत? कोण करू शकते? मोदीचे कामं तर झालेले आहे इथं. बस मोदीच पाहिजे. मोदीच पाहिजे. अगदी बार 400 पार होईल काय वाटतंय? वाटते होईल. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. काय म्हणते दादा? आपल्याला मोदीचा पाहिजे बा. मोदीच पाहिजे. बनले पाहिजे खासदार. नवनीत राणा बनले पाहिजे खासदार. पंतप्रधान बनले पाहिजे मोदीजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुम्ही सोबत आहे त्यांच्या. सोबत आहे. धन्यवाद. काय म्हणता? काय कमळ पाहिजे आपल्याला. कमळच पाहिजे. अगदी बार 400 पार. सर सोबत आहे तुम्ही मोदी सोबत. काय मुद्दे झालेले आहे विकासाचे? विकासाचे जे मुद्दे आहेत ते रोजच लोक ऐकत आहे. आपल्याला रोज ऐकायला लागत नाही. दिसते रोज पेपर हे ते टीव्ही वगैरे वाचत सर्व टीव्ही नाही बंद. कामांना प्रभावित झालेला आहे तुम्ही मोदीच्या. कामांमध्ये काम केले तसे आहे ना चांगले. सोबत आहे तुम्ही. सोबत आहे.